नमस्कार. आज आपण राष्ट्रीय अपस्मार दिवस म्हणजे 17 नोव्हेंबरच्या हे प्रोग्राम ठेवला आहे जनजागृतीसाठी, की आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की एपिलेप्सी काय आहे आणि त्याच्या संबंधित तुमची काय गैरसमज आहे आणि काय समज आहे. तर त्याच्यासाठी आपण महाराष्ट्रामधून 5 स्पेशलिस्ट जे एपिलेप्सी मध्ये खूप माहीर आहेत त्यांना हे पॅनलमध्ये बोलवलं आहे. आणि हे प्रोग्राम आपण पूर्ण देशमध्ये करत आहे आणि सगळ्या स्टेटमध्ये आपण रिजनल लँग्वेज मध्ये करते. तर हे इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या एपिलेप्सी सबसेक्शन वरून हे प्रोग्राम रिलीज होत आहे. आणि हे प्रोग्रामच्या नंतर मला नक्की माहित आहे की तुम्हाला सगळ्यांना एपिलेप्सीच्या बद्दल खूप चांगली माहिती मिळणार. तर आता आमचे जे 5 पॅनलिस्ट आहेत त्यांना मी सांगेल ते त्यांचे इंट्रोडक्शन करणार आणि नंतर आपण संवाद साधू पुढे. Dr. Anand, Dr. Jayanti, please introduce yourself. Anand, you want to go ahead? Yeah. नमस्ते. मी डॉक्टर आनंद दिवाण. मी न्यूरोलॉजिस्ट विथ स्पेशल इंटरेस्ट इन एपिलेप्सी अपस्मार. मी नाशिकमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस करतोय आणि तिथे नारायणी हॉस्पिटलमध्ये माझी प्रॅक्टिस आहे. गुड इव्हनिंग. मी डॉक्टर जयंती मणी आणि मी पण न्यूरोलॉजिस्ट आहे. माझं पण स्पेशल इंटरेस्ट अपस्माराच्या आजारामध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये गेल्या 15 इयर्स पासनं कन्सल्टंट म्हणून काम करते. नमस्कार. मी डॉक्टर नीरज बाहेती, मिरगी आणि मस्तिष्क रोग विशेषज्ञ, नागपूरवरनं. मी मागच्या 14 वर्षापासून नागपूरला डॉक्टर GM टावरी सिम्स हॉस्पिटलला मस्तिष्क रोग विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. मी सुजीत जगताप. मी एपिलेप्सी तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट आहे. मी पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काम करत आहे. नमस्कार. मी डॉक्टर पांडुरंग वट्टमवार, मेंदूरोग व अपस्मार तज्ञ म्हणून ओरियॉन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. नमस्कार. तर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण हे मराठी लँग्वेज मध्ये करतात म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना हे अच्छे से समझ में आएगा. हिंदी, इंग्लिश और मराठी तीनों मिक्स भी हो सकता है क्योंकि हम सब ये तीनों लैंग्वेज को अच्छी तरह से जानते हैं. तो आता पहिलं आपण डॉक्टर जयंतीला विचारू की एपिलेप्सी म्हणजे काय आणि ते कसे उद्भवते. सॉरी. एपिलेप्सी हा एक मेंदूचा विकृती आहे आणि नॉर्मली आमच्या मेंदूमध्ये मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स म्हणून सेल्स आहेत. ते मज्जातंतू पेशी खूप आहेत आणि हे न्यूरॉन्स वीज तयार करतात, इलेक्ट्रिसिटी तयार करतात आणि हे इलेक्ट्रिकल करंट्स ब्रेनच्या सेल्सच्या मध्ये नॉर्मली पण एक कंट्रोल्ड फॅशन म्हणजे एक संतुलित प्रमाणात स्प्रेड होतात. पण जेव्हा फ्यू सेकंड्स किंवा एका मिनिटासाठी हे करंट्स असंतुलित होऊन एक्सेसिव्ह म्हणजे एक्स्ट्रा आणि खूप जास्त प्रमाणात स्प्रेड होतात तेव्हा ते माणसाचं बिहेवियर थोडं विचित्र होऊन जात आणि त्याला आम्ही फिट किंवा आकडी किंवा मिरगी म्हणून जाणतो. जेव्हा हे एक जा होते त्याला आपण फिट म्हणतो. पण ज्यावेळी एका माणसाच्या मेंदूची अशी प्रवृत्ती होऊन जाते की ती वारंवार फिट होण्याची टेंडन्सी असतं त्याला आम्ही एपिलेप्सी किंवा अपस्माराचा रोग म्हणून डिफाईन करतो. कधी कधी माणसाला किंवा लहान मुलांना खूप हाय फीवर आला म्हणजे ताप आला किंवा बॉडीमध्ये ग्लुकोज कमी झाली तरी एक फिट किंवा एक आकडी येऊ शकते. एक आकडीला आम्ही अपस्माराचा आजार म्हणून ठरवत नाही. पण जेव्हा ते वारंवार व्हायला लागतं तेव्हाच आम्ही त्याला एपिलेप्सी म्हणून ठरवतो.
थँक्यू. सर, आता तुम्हाला कळलं की एक फिट आली म्हणजे एपिलेप्सी असं नाही. परत परत फिट आली, प्रोव्होकिंग फॅक्टर नसलं तरच तेव्हा तुम्ही एपिलेप्सी सांगता. आता आपण विचारू डॉक्टर आनंदला की एपिलेप्सीचे खूप प्रकार असते. आपला मेंदू एवढा मोठा आहे, कुठून एपिलेप्सी येते, कुठून कसं प्रकार असते, ते जरा तुम्ही थोडक्यात सांगाल का? फिट्स किंवा एपिलेप्सी हे प्रामुख्याने 2 भागात डिवाइड केले जातात. जेव्हा मेंदूच्या एकाच भागातून ह्या फिट्स तयार होतात, त्याला आम्ही फोकल फिट्स किंवा पार्शल फिट्स म्हणतो. पण जेव्हा पूर्ण मेंदूतून फिट्स तयार होतात, तेव्हा त्याला आम्ही जनरलाइज्ड फिट्स म्हणतो. हे जनरलाइज्ड फिट्समध्ये पण 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये शरीराची फार जोरजोरात हालचाल होते आणि हे अ, प्रामुख्यानं सगळ्या लोकांच्या मध्ये फिट म्हणून हा एकच प्रकार युजुअली ग्राह्य मानला जातो, ज्याला ग्रँड माल इपिलेप्सी किंवा जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक इपिलेप्सी असं म्हणतात. याच्यामध्ये रुग्ण प्रथम जोरात ओरडतो, किंचाळतो. त्याच्यानंतर डोळे त्याचे एकदम वर जातात किंवा डोळे पांढरे होतात. दातखिळी बसते. तोंडाला फेस येऊ शकतो. नंतर हाताची, पायाची जोरजोरात हलणारी हालचाल व्हायला लागते आणि युजुअली 2 ते 5 मिनिटं ही फिटची लक्षणं चालू राहतात आणि ती संपल्यानंतर त्याच्या एंडला युजुअली कपड्यामध्ये लघवी किंवा संडास होऊन जातो. ही जनरलाइज्ड किंवा ग्रँड माल इपिलेप्सीची मुख्य लक्षणं आहेत. त्याचबरोबर दुसरं जनरलाइज्ड इपिलेप्सी आहे, जी युजुअली लहान मुलांच्यात दिसते, ज्याला आम्ही पेटिट माल किंवा ॲब्सन्स इपिलेप्सी म्हणतो. याच्यामध्ये युजुअली शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये फक्त स्तब्ध होणे, काही सेकंदभर टक लावून बघत राहणे आणि बऱ्याचदा शिक्षकांकडनं किंवा घरच्या पेरेंट्सकडनं कंप्लेंट येते की ह्याचं लक्षच नाही आहे, कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे, डे ड्रीम करतो किंवा दिवसा स्वप्न बघतो, अशा प्रकारचे. ज्याच्यामध्ये हालचाल नसते, बट काही वेळासाठी मेंदू हँग होतो आणि मग ते ॲब्सन्स प्रकारची फिट्स म्हणतात. दुसरा जो फोकल फिट्स आहेत, त्याच्यामध्ये जसं नावात आहे की फोकल किंवा पार्शल, शरीराच्या एकाच भागात त्या फिट्स येतात. त्या कधी-कधी संवेदनाच्या फिट्स असतात. म्हणजे एकाच बाजूला मुंग्या येणं वगैरे किंवा कधी-कधी हालचाल होते. म्हणजे एकच हात किंवा एकच चेहऱ्याची एकच स्नायू असे हलत राहतात. त्याला आम्ही फोकल फिट्स म्हणतो. त्याच्यामध्ये पण कधी-कधी बाजूचं भान विसरून जाणं आणि त्याच्यामध्ये पण एकटक बघणं, कधी-कधी ओठाची अशी हालचाल होणं किंवा हाताची अशी हालचाल होणं, अशी पण काही लक्षणं असतात. बऱ्याचदा या फिटच्या आधी पेशंटला किंवा रुग्णाला काही अ, कळतं, की जेणेकरून त्याला फिट्स येणार आहेत. ते कधी-कधी विचित्र वास येणं, कधी-कधी डोळ्याला काही वेगळं दिसणं, अशा प्रकारची पण लक्षणं असू शकतात, ज्याला आम्ही ऑरा म्हणतो. तर अशी ही फिटची लक्षणं आहेत. अच्छा, आज डॉक्टर आनंद तुम्ही खूप प्रकारचे फिटचे लक्षणं सांगितलं आणि याच्या म्हणजे लोकांना माहित असायला पाहिजे, फक्त हे मोठी फिटच नाही, वेगवेगळी बारकी फिट पण असतात आणि त्याचे आयडेंटिफिकेशन खूप जरुरी आहे, कारण ते जर आपण निदान नाही केलं तर वर्षानुवर्ष असंच चालत राहते. आता हे सगळं आपण जाणले वेगवेगळे प्रकार. आता आपण विचारू डॉक्टर सुजितना की कारण काय, एपिलेप्सी का मुळे होते, त्याचे वेगवेगळे कारण काय असतात? अनम्यूट योurself. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि जसं आता डॉक्टर आनंदने आपल्याला सांगितलं की फिटचे 2 प्रकार असतात, फोकल इपिलेप्सी आणि जनरलाइज. तर तसेच कारण जर आपण त्याच्यामध्ये विभागीकरण केलं तर अनप्रोवोक सीझर्स, जसं मॅडम सुरुवातीला म्हटल्या, आणि प्रोवोक सीझर्स असं असतं. अनप्रोवोक मध्ये जर आपण जनरलाइज इपिलेप्सी चा विचार केला, त्याच्यामध्ये काय होतं की जनरलाइज इपिलेप्सीचं त्यांनी पेटिट माल म्हटलं आणि हे म्हटलं, त्यावेळेस जसं आपल्या मेंदूत एकदम जोराचं शॉर्ट सर्किट होतं, म्हणजे व्होल्टेज वाढतं. त्याला बऱ्याच वेळेस आपल्याला काहीच कारण मिळत नाही. पण जेव्हा आपण फोकल इपिलेप्सी म्हणतो, तेव्हा आपल्या वायरिंग मध्ये एका ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूला किंवा मेंदूच्या एका बाजूला शॉर्ट सर्किट होतं आणि म्हणजे वायरिंग मध्ये फॉल्ट असतो. आता तो फॉल्ट कशा कशामुळे असू शकतो, तर जर तुम्हाला पॅरालिसिस किंवा स्ट्रोक झाला किंवा तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा तुमच्या मेंदूच्या एखाद्या भागाची व्यवस्थित वाढ नाही झाली, त्याला आपण फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया असं म्हणतो, किंवा मेंदूचा अर्धा भागच मोठा झाला, जास्त वाढलेला असतो, त्याला आपण हेमिमेगॅलेन्सेफॅली आहे असं म्हणतो. किंवा आपण पाहिलंय की लोकांमध्ये ब्रेन ट्युमर्स असतात, तसेच काही डेव्हलपमेंटल ट्युमर्स पण असतात. त्याच्यामुळे पण वायरिंग मध्ये फॉल्ट होऊन जी सीझर्स येतात त्याला आपण फोकल सीझर्स असं म्हणतो. हे झालं अनप्रोवोक सीझर्स मध्ये. आणि जसं सुरुवातीला जयंती मॅडम म्हटलं की प्रोवोक सीझर्स म्हणजे ज्याला आपण फक्त फिट म्हणणार आहे, आपण इपिलेप्सी नाही म्हणणार, त्याच्यामध्ये
व्यक्तीची शुगर कमी झाली म्हणजे रक्तातली साखर कमी झाली किंवा त्याच्या क्षारांचं प्रमाण कमी झालं, ज्याला आपण हायपोनाट्रिएमिया असं म्हणतो, किंवा काही लोक अल्कोहोल घेतात आणि त्यानंतर त्यांना फिट्स येतात, ज्या रम फिट्स म्हणतो, ही जे आहेत ते प्रोवोक झाले, त्याला आपण इपिलेप्सी असं नाही म्हणत. किंवा काही आपण लहान मुलांमध्ये तापामध्ये फिट येते, त्याला आपण तापाची फिट म्हणतो, तर त्याला आपण इपिलेप्सी नाही म्हणत. आणि तिसरा प्रकार जो आहे म्हणजे ह्या झाल्या खऱ्या फिट, आणि तिसरा प्रकार म्हणजे ती फिट नसते, ज्याच्यामध्ये लोक सांगतात की दातखीळ बसली, पण तुम्ही जर विचाराल तर डोळे बंद असतात, त्याला आपण नॉन इपिलेप्टिक इव्हेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये जेव्हा व्यक्तीला जास्त ताणतणाव निर्माण होतो आणि ते फिट आल्यासारखं होतं, म्हणजे त्याला आपण बॉडी माइंड डिसोसिएशन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये ती खरी फिट नसते आणि त्याला फिटच्या औषधांची गरज नसते, त्याला आपण मानसिक फिट असं म्हणतो. बरोबर आहे. सो डॉक्टर सुजितने आता आपल्याला सांगितलं आहे खूप खूप वेगळे प्रकार असतात आणि खूप कारणं असतात. तर आता आपण डॉक्टर नीरजला विचारू की हे एपिलेप्सीचे आपण निदान कसं करायचं आणि हे काय कशामुळे होते त्याच्यासाठी आपल्याला खूप चाचण्या करावं लागेल का? काय काय चाचण्या केल्यावर आपल्याला कळेल की हे एपिलेप्सी कुठल्या प्रकारची आहे? ते आपण डॉक्टर नीरजला विचारू. जसं कुठल्याही आजारात आम्ही म्हणतो की सगळ्यात आधी निदानासाठी काय पाहिजे, तर निदानासाठी आहे त्याची लक्षणं काय आहे. डॉक्टर दिवान यांनी आपल्याला सांगितलं की फिट्सचे कसे वेगवेगळे प्रकार आहे आणि त्यांची वेगवेगळी लक्षणं आहे. तर सगळ्यात गरजेचं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे त्याची हिस्ट्री, म्हणजे डिटेल मेडिकल माहिती की ती फिट्स का झाली, कशी झाली आणि कशा प्रकारे सुरुवात झाली. बऱ्याचदा आम्ही म्हणतो की नाही, आग्रह धरतो, हट्ट धरतो की नाही, ज्यांनी फिट्स बघितली आहे त्यांना कनेक्ट करा, त्यांना बोलवा. कारण बऱ्याचदा पेशंट हा तर अनकॉन्शियस झालेला आहे, तर त्यांना माहिती राहणार नाही. तर ज्यांनी हा एपिसोड बघितला आहे त्यांच्याकडनं आम्ही डिटेल माहिती घेतो. पेशंटला सगळ्यात आधी विचारतो की ही फिट्स कशी सुरू झाली, त्याच्या आधी त्यांना काही फिलिंग्स किंवा ऑरा ज्याला आम्ही म्हणतो ते झालेत का, आणि त्या फिट्सच्या अटॅकमध्ये कशी कशी लक्षणं होत गेली आणि तो शुद्धीवर कसा आला आणि काय झालं ते बघून 70-80% केसेसमध्ये एक आयडिया येऊन जाते आम्हाला की ओके, हा फिट्सचा प्रकार आहे आणि फिट्समध्ये पण पार्शियल किंवा आंशिक मिरगी किंवा जनरलाइज मिरगी आहे. मग आता दुसरा भाग आला चाचण्या. काही केसेसमध्ये चाचण्या करतोच आपण आणि ते करायलाच पाहिजे. बऱ्याचदा फिट्स आहे हे कळतं, पण ती आंशिक किंवा पार्शियल मिरगी आहे किंवा जनरलाइज्ड एपिलेप्सी आहे हे कळत नाही. अशा याच्यात मेंदूचा आलेख करतो आम्ही. मेंदूचा आलेख म्हणजे इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राम किंवा ईईजी ज्याला म्हणतो. जसं हृदयासाठी ईसीजी असतं ज्याच्यात इलेक्ट्रिकल करंट्स बघतात, तसं मेंदूसाठी पण ईईजी असतं ज्याच्यात विद्युत लहरी, विद्युत तरंग आम्हाला समजतात. आणि ज्यांना फिट्सची ही लक्षणं असतात त्यांना मध्ये मध्ये स्पार्क्स होत असतात आणि त्या स्पार्क्स बघून आम्हाला कळतं की ही फिट्स आहे की नाही आणि कुठल्या प्रकारची आहे. पण बऱ्याचदा असं नातेवाईकांना वाटतं की ओके, आम्हाला आला होता काहीतरी एपिसोड आणि ईजी तर नॉर्मल आहे, पण सगळ्याच केसेसमध्ये हा ईजी पॉझिटिव्ह यायला नको. साधारणतः 50 ते 60% हा ईजी पॉझिटिव्ह असतो. आणि स्पेशली जेव्हा रात्रभराचा झोपेच्या अभावी आम्ही ग्राफ केला की त्यांना कमी तासासाठी झोपायला सांगितलं आणि सकाळी लवकर बोलवलं आणि झोपेचं पूर्ण रेकॉर्ड केलं, तर ही यील्ड 70-80% वाढू शकते. दुसरं असतं निदान करण्यासाठी की मेंदूला काही इजेचं लक्षण आहे का, कुठल्याही प्रकारची जुनी इजा किंवा काही आत्ताची ऑनगोईंग इजा. त्यासाठी जसं आपण सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन हे करू शकतो, ज्याच्यात मेंदूची इजा असेल आणि काही प्रकारच्या इजा असतात, त्या इजेसोबत एपिलेप्सी असू शकते आणि ते एपिलेप्सीचं कारण माहिती पडू शकतं. काही स्पेशल केसमध्ये आम्ही पाठीच्या पाण्याचा तपास, जेव्हा तापानंतर ही झटके आले आणि ते बेशुद्ध असेल तर एन्सेफलायटिस वगैरे आजाराच्या निदानासाठी करू शकतो. बाकी स्पेसिफिक केसेसमध्ये ज्यांच्यात फिट्स आहे की नाही कळत नाही आहे, सगळं नॉर्मल आलं तर मोठा ईजी ज्याला आम्ही व्हिडिओ ईजी म्हणतो, ह्या स्पेसिफिक चाचण्या आहेत ते खूप कमी, काही 5-10% लोकांमध्येच लागतात. बाकी हिस्ट्री ईजी आणि MRI वरनं 80-90% लोकांमध्ये एपिलेप्सी आहे की नाही हे आम्हाला माहिती पडून जातं. अगदी बरोबर. सर तुम्हाला कळलं की तुम्हाला कधी जेव्हा एपिलेप्सीची सुरुवात होते तेव्हा तुम्ही तज्ञाकडे जावा आणि तुम्ही तिकडे जाऊन चाचण्या करून घ्या. म्हणजे ईजी आणि MRI का सिटी स्कॅन तर करूनच घ्या, कारण तुम्ही नंतर तुमच्या निदान चांगलं होईल. एक वेळा निदान चांगला होईल तर एपिलेप्सीच्या ट्रीटमेंट पण चांगला होते, कारण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या निदानसाठी एपिलेप्सीसाठी आपण वेगवेगळ्या गोळ्या देतात आणि ते खूप जरुरी आहे. म्हणून पहिलं तुमच्या निदान पूर्णपणे करायलासाठी तुम्ही स्पेशालिस्ट कडे जावा आणि नंतर त्यांच्याकडून जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्यायचं. आता आपण डॉक्टर पांडुरंगला विचारू की आता आपण निदान झालं, आता ह्याचे
उपचार कसं केला जातो, आणि जर आपण औषधं सुरू केली तर आता सगळ्यांना माहित आहे की एपिलेप्सी थोडा लांब लांब जाते आणि वर्षानुवर्ष तुम्हाला गोळ्या घ्यावं लागतं. कोणी कंटाळते, विसरून जाते, नाही घेतात. तर हे आपलं एक वेळ औषध चालू केली तर त्याचं टायट्रेट पण कसं करणार आणि कसं त्याच्या आपण गोळ्यापासून असर करणार, ते आपण डॉक्टर पांडुरंगला विचारू. नमस्कार. आता एपिलेप्सी, अपस्मार, झटका, मिरगी ह्याची जर ट्रीटमेंट जर बघितली, ट्रीटमेंट प्रामुख्याने जी ट्रीटमेंट असते ती औषध गोळ्या. म्हणजे सगळ्याच रुग्णांना औषध गोळ्या तर देणं गरजेचं आहे. काही रुग्ण असे असतात ज्यांना औषध गोळ्यांचा परिणाम येत नाही. त्यांच्यासाठी दुसरी ट्रीटमेंट उपलब्ध असते, जशी सर्जरी आहे, केटोजेनिक डाएट आहे, व्हेगल नर्व्ह स्टिम्युलेशन आहे आणि ह्याच बरोबर औषध गोळ्यांबरोबर एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अपस्माराच्या रुग्णांसाठी पण खूप गरजेचं आहे. जेव्हा औषध गोळ्या जर बघितलं आपण, औषधं आणि हे कुठल्या पेशंटला चालू करायचं हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो. समजा रुग्ण आलाय, त्याला एकच फिट्स आलेली आहे, एकच वेळा झटका आलेला आहे, त्याचा सिटी स्कॅन, MRI, EEG सगळंच नॉर्मल आहे आणि तो अशा प्रोफेशनमध्ये आहे की त्याला जरी परत फिट्स आला तरी रिस्क जास्त नसेल, तर अशा रुग्णाला बहुतेक वेळा आम्ही औषध गोळ्या चालू करत नाही. पण रुग्णाला जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त झटके आलेले असतील, तर नक्कीच औषधं चालू करावी लागतात. मग आता औषधं चालू करायची म्हटल्यानंतर कुठली औषधं? कुठलं औषध चालू करायचं? आता त्याचं जे कुठलं औषध चूज करायचं हे डॉक्टर वेगवेगळ्या म्हणजे त्यांचे घटक असतात त्याचे बघतात आणि त्याच्यावरती ठरवतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे एपिलेप्सीचा झटक्याचा प्रकार कुठला आहे? जसं आपण बघितलं की एपिलेप्सीचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रायमरी आणि सेकंडरी जनरलाइज असतात. तर मग प्रायमरी जनरलाइज असेल तर त्याच्या वेगळ्या गोळ्या असतात. सेकंडरी जनरलाइज असेल तर त्याच्या गोळ्या वेगळ्या असतात. दुसरं, एपिलेप्सीचं कारण काय आहे? एपिलेप्सीचा एक सिंड्रोम म्हणून म्हणतो आपण. सिंड्रोम म्हणजे एपिलेप्सी सिंड्रोम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही जेनेटिक असतात, काही नॉन जेनेटिक असतात. त्याच्यावरती पण गोळ्या कुठल्या चूज करायच्या त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यानंतर असतं रुग्णाचं वय काय आहे? रुग्णाचं लिंग काय आहे? म्हणजे मुलगा आहे, मुलगी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे त्याच्यावरती पण अवलंबून असतं. आणि वयस्कर किंवा असे रुग्ण असतात ज्यांना अजून काही गोळ्या औषधं जर चालू असतील वेगळ्या आजारासाठी, त्यावेळेस ते घटक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं, की गोळ्या औषधं कुठल्या चालू करायच्या. आणि ह्या जेव्हा आपण गोळ्या चालू करतो, त्याच्या काही साइड इफेक्ट्स येतात का रुग्णाला? हे पण लक्ष घेणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे जेव्हा आम्ही रुग्णाला गोळ्या चालू करतो, आमचा प्रयत्न असतो की कमीत कमी डोसमध्ये त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि झटके पूर्णपणे कंट्रोल व्हावे. तर कमी डोस चालू करून जसं रुग्णाला परत जर झटका आला, तर परत त्या गोळ्या औषधांचा डोस आम्ही वाढवतो. फर्स्ट लाईन त्याला म्हणतो आम्ही फर्स्ट लाईन ड्रग्स. समजा एक गोळीवरती म्हणजे मॅक्सिमम डोस दिल्यानंतर किंवा रुग्णाला साइड इफेक्ट न येता जो डोस रुग्ण टॉलरेट करतोय, त्या डोसवरती देखील परत-परत जर झटके येत असतील, तर आम्ही दुसरी गोळी किंवा सेकंड लाईन ड्रग, थर्ड लाईन ड्रग असं आम्ही ॲड करतो. म्हणजे मोनोथेरपी म्हणजे एकच ड्रग, म्हणजे पॉलिथेरपी म्हणजे 2 किंवा 3 ड्रग आम्ही देतो. तर ह्या गोळ्या औषधावरती आमचं एक मेन गोल काय असतं, की झटका पूर्णपणे कंट्रोल झाला पाहिजे आणि साइड इफेक्ट्स काही झाले नाही पाहिजे आणि मिनिमम डोसमध्ये झाला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण असतात. रुग्णाला आम्ही जेव्हा गोळ्या औषधं चालू करतो, तर रुग्णाला समजा त्या गोळ्यांचा काही साइड इफेक्ट आला किंवा गोळ्या देऊन सुद्धा झटके कंट्रोल नाही झाले, तर मग आम्ही ते ड्रग चेंज सुद्धा करतो. तर ते अपस्माराचा कुठला प्रकार आहे, त्या रुग्णाला कशा प्रकारचा कोणते मेडिसिन सूट होतात, किती डोस सूट होतो, हे आम्हाला रेग्युलर फॉलोअप जर असेल पेशंटचा आणि त्याचमुळे रेग्युलर फॉलोअप सुद्धा करणं म्हणजे आपल्या डॉक्टरांना दाखवणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. तर आता तुम्हाला कळलं की आपल्याला निदान आणि प्रकार जाणायचं खूप गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारसाठी वेगवेगळी औषधं असतात. आणि जर आपण एका प्रकारसाठी जर करेक्ट औषधे नाही घेतली तर ते कंट्रोलमध्ये नाही असते आणि ते वाढू पण शकते. म्हणून तुम्हाला निदान करायचं खूप गरजेचं आहे.
आता आपण एक वेळ औषधं चालू केली तर आपण वर्षानुवर्ष हे औषध घेणार आहे. तर डॉक्टर जयंतीला विचारू की हे औषध सुरक्षित आहे का, आणि एवढं वर्ष घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम होते का? हा, थँक्यू संगीता. तर आपण आता ऐकलो की अपस्माराचा उपचाराचा मुख्य आधार म्हणजे गोळ्या. तर आपल्याला मेडिसिन्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि नक्की सर्वांना थोडंसं भीती असेल की ह्याचे साईड इफेक्ट्स होतात की नाही. आता मॉडर्न मेडिसिन मध्ये आपल्याकडे मोर दॅन 20 टाइप्स ऑफ मेडिसिन्स आता अवेलेबल आहे. ओव्हर 20च्या पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या अवेलेबल आहेत. आता डॉक्टर्स बघून डिसाइड करतात की कुठला औषध कुठल्या पेशंटसाठी बरोबर आहे. मग चुजिंग करणं ते डॉक्टर सगळे फॅक्टर्स बघून चूज करतात. जनरली गोळ्या जेव्हा आपण चालू करतो तर थोडंसं आळसपणा किंवा जरा गुंगेपणा येणं हे सहज आहे. आणि अवॉइड करायला म्हणजे ना होऊ म्हणून ते हळूहळू डोस वाढवणं हे सर्वात मुख्य एक स्ट्रॅटेजी असते. म्हणजे ज्या वेळी आपण ग्रॅज्युअली गोळी वाढवतो तेव्हा हे आपण आपल्याला आढळतं, म्हणजे यू डोंट फील इट. तर ते इम्पॉर्टंट आहे की हळूहळू आपण गोळी वाढवावी. दॅट इज वन थिंग. दुसरं म्हणजे काही गोळ्यांच्यामुळे ॲलर्जी होऊ शकते आणि अंगामध्ये रॅश येणं किंवा तोंडात अल्सर्स येणं हे होऊ शकतं. हे थोडंसं डेंजरस असू शकतं. म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टरांच्या बरोबर मुद्दामून विचारून घेणे हे युजफुल होईल. आणि जेव्हा असं होते की रॅश किंवा अलर्जी झाली तर ती गोळी आपल्याला सूट होत नाही आणि ती गोळी आपल्याला बंदच करावा लागणार. तिसरी विषय, जेव्हा आपल्याला काही स्पेसिफिक सिच्युएशन्स म्हणजे टाइमामध्ये गोळ्या कुठल्या चूज करणं ते आधीपासूनच आपल्याला चेंज करून घेणं हे गरजेचं असतं. सो स्पेसिफिक सिच्युएशन्स मध्ये आपल्याला एक्स्ट्रा केअर घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि जसं डॉक्टर पांडुरंग सरांनी आपल्याला सांगितलं की युजली आम्ही एका प्रकारच्या गोळीमध्येच कंट्रोल करण्याचे प्रयत्न करतो. जेव्हा 2, 3, 4 प्रकारच्या गोळी वाढून जातात तर त्याच्यामुळे थोडं रिस्क असतं. फायनली एल्डर्स म्हणजे वयस्कर लोकांमध्ये पण जेव्हा आपण गोळी चालू करतो त्याच्यात एक्स्ट्रा केअरफुल असणं इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळं जर आपण बघून गोळीची बद्दल जे पण आपला डाऊट आहे ते डॉक्टर बरोबर बोललो तर जास्त करून आपण अवॉइड करू शकतो. मॉडर्न जे मेडिसिन्स आहे जे हल्ली इंट्रोड्यूस केले गेले आहेत ते इफेक्टिव्हनेस म्हणजे फरक नाही जास्त, म्हणजे फिट कंट्रोल करण्यामध्ये ओल्ड मेडिसिन सारखेच आहे. पण ऍडव्हान्टेज हे आहे की त्यांच्या साईड इफेक्ट्स खूप कमी असतात. म्हणून ते डॉक्टरांशी बोलून एक गोळी आपल्याला सूट नाही झाली तर आपण दुसऱ्या गोळ्यांची चेंज करून घेऊ शकतो. सो तुम्हाला कळलं की तो साईड इफेक्ट सगळ्या गोळ्यांचेच असतात. आपण 5 दिवस अँटीबायोटिक घेतले त्याच्या पण साईड इफेक्ट असतात. पण आपल्याला हे आता कोणाला डायबिटीस झालं तर वर्षानुवर्ष ते गोळ्या घेत राहतं ना. पण आपल्याला असं बॅलन्स करायचे आहे हा. की साईड इफेक्ट कमी आणि इफेक्ट जास्त, म्हणजे तुमची फिट कंट्रोल मध्ये यायला पाहिजे आणि तुम्हाला गोळ्या रेग्युलर घ्यायच्याच आहे. तर आता आपण संगीता, वन मोर थिंग, दॅट साईड इफेक्ट होण्याची चान्स 5 to 10% असतं आणि बरोबर. गोळ्यांची असर 80 to 90% पॉझिटिव्ह असतं. तर हे आपल्याला मनात ठेवणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हे विचार करा, कधी फिट आली आणि कुठे पडलं आणि काय मार लागला डोक्याला वगैरे तर काय परिणाम होणार. त्याच्या म्हणजे थोडीशी निंद आली, थोडाशा हे झोप आली तरी पण हे गोळ्या घ्यायचं जास्त आहे. तुम्ही सकाळी 7च्या बदले 8 वाजता उठा, बरोबर आहे ना. आता याच्यानंतर एक कोणाला वाटतंय की खूप वर्षांवर्ष मला गोळ्या नाही घ्यायची आहे. आता माझं इंट्रोडक्शन, मी केईएम हॉस्पिटलची डीन आहे आणि तिकडे आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह एपिलेप्सी केअर सेंटर चालवतो. न्यूरोलॉजीची हेड आहे तिकडे, आणि आम्ही एक एपिलेप्सी सर्जरी युनिट चालवतात. तर हे जे पर्याय आहे ते आपण डॉक्टर सुजितला विचारू की जर एपिलेप्सीच्या गोळ्या नाही घ्यायचं असेल तर दुसरा हे सर्जरीचा प्रकार म्हणजे काय आणि कोणाला हे सर्जरी करू शकता आपण. Can I answer, ma'am? येस येस. Yeah. सॉरी आनंद, Yeah. प्लीज गो अहेड. आत्ताच आपण बघितलं की मुख्य ट्रीटमेंट ही औषधच आहेत. 60-70%
फिट्सचे आजार औषधामुळे कधी कधी 1 किंवा कधी कधी 2 या प्रकारच्या गोळ्यांमुळे कंट्रोल येऊ शकतात. बट जे 30 ते 40% उरलेले रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये औषधाला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स येत नाही, त्या पेशंट्समध्ये इपिलेप्सी सर्जरी किंवा ऑपरेशन कडून इपिलेप्सी पूर्णपणे थांबवणे हा उपाय आहे. एक ग्रॉस रूल ज्याला आम्ही 2x2 चा रूल म्हणतो की 2 वर्षापेक्षा जास्त आणि 2 गोळ्यांपेक्षा जास्त घेऊन पण म्हणजे व्यवस्थित फिटचं निदान झालंय, त्याच्यावरचं हे अचूक औषध आहे, माहीत आहे, रुग्ण व्यवस्थित गोळ्या घेतोय आणि तरी सुद्धा फिट्स कंट्रोलमध्ये येत नाहीत, अशा रुग्णांमध्ये हा सर्जरीने आजार जाईल का हे बघितलं जातं. आणि जसं तुम्ही बोलले की इथं असलेले सगळ्याच पॅनलिस्ट हे इपिलेप्सी सर्जरीसाठी प्री सर्जिकल इव्हॅल्युएशन करतात. ते मुख्यतः सगळ्या चाचण्याच आहेत ज्या ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. इपिलेप्सी सर्जरीमध्ये 2 मुख्य प्रकार असतात, ज्याच्यामध्ये एक क्युरेटिव्ह सर्जरी, ज्याच्यामध्ये मेंदूच्या एका भागात काही दोष असेल, जसं छोटा ट्यूमर किंवा डेव्हलपमेंटल डिस्प्लाझिया जे ऑलरेडी आपण डिस्कस केलं, अशा प्रकारचा काही दोष असेल तर तो ऑपरेशनने काढून टाकून तो फिट्स आजार घालवता येतो. कधी कधी मेंदूच्या दोन्ही भागात काही दोष असतात किंवा मेंदूच्या अगदी महत्वाच्या ठिकाणी दोष असतात जे ऑपरेशन करून काढता येत नाहीत, कारण ते काढलं तर एका बाजूचा पॅरालिसिस किंवा बोलणं बंद होणं असं होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात नुकसान जास्त होईल असे जर काही फिट्सचे दोष असतील तर त्यामध्ये पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणजे तो भाग बाकीच्या मेंदूपासून फक्त सेपरेट करणे किंवा डिस्कनेक्ट करणे असं सर्जरी असते. जसं आपल्याला आपण ऐकून आहे की आंब्याच्या पेटीत एक खराब आंबा असेल तर तो बाकी सगळा पेटी नासवते, तसाच मेंदूमध्ये काही एक विशिष्ट भाग खराब असेल तर तो आपण ऑपरेशनने काढून ऍटलीस्ट बाकीचा उरलेला मेंदू चांगला ठेवून इपिलेप्सीचा आजार घालवू शकतो का त्याच्यासाठी तपासण्या करून तसा प्रयत्न केला जातो. सर, तुम्ही आता ऐकलं की एपिलेप्सी सर्जरी, आपण हे 5ही आपले तज्ञ आहे, सगळ्यांना तिकडे एपिलेप्सी सर्जरी होतात. म्हणजे आता एपिलेप्सी सर्जरी जास्तीत जास्त सेंटरवर सुरू होत चालली आहे. तर त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा तुम्ही लोकांना घ्यायलाच पाहिजे. तर आपण आता विचारू की कोणी तुम्हाला सांगितलं मेंदूची सर्जरी, म्हणजे भीती वाटते, अरे मेंदूची सर्जरी काय करणार, मला काय होणार, पॅरालिसिस होणार काय, मला नाही करायचं. तर ते भीती काढा आणि सेंटरमध्ये जावा आणि तज्ञाला दाखवा. आता आपण विचारू डॉक्टर सुजितला की हे एपिलेप्सी मेंदूची शस्त्रक्रिया सुरक्षित आहे का, आणि हे एपिलेप्सी शस्त्रक्रियेचे परिणाम काय होते ते तुम्ही जरा ते डॉक्टर सुजित पण मोठी कॉम्प्रिहेन्सिव्ह एपिलेप्सी सेंटर चालवतात आणि खूप सर्जरी त्यांनी केलाय. तर तुम्ही डॉक्टर सुजित थोडक्यात सांगा हे. जसं मॅडम आता म्हटल्या की इपिलेप्सी सर्जरी म्हटलं की सगळ्यांनाच फार जास्त भीती असते की बाबा सर्जरी म्हटलं की माझा पॅरालिसिस होईल का, माझी वाचा जाईल का, माझी मेमरी जाईल का. तर ती अनावश्यक भीती बाळगायची आता काही गरज नाहीये. आणि आता इपिलेप्सी सर्जरी बऱ्यापैकी आणि फार चांगली सेफ झालेली आहे. आणि जसं डॉक्टर आनंद म्हटले की 30% रुग्णांना इपिलेप्सी सर्जरीची गरज भासते. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया, हेमिमेगॅलेन्सेफॅली किंवा काही वेळेस जी काही अदर वेगळी ग्लायोसिस म्हणून जे असतं त्याच्यामध्ये आपण इपिलेप्सी सर्जरी इपिलेप्सी सर्जरी ही आता फार सेफ आहे. त्याच्यापूर्वी आपण तुमच्या मेंदूच्या पूर्ण सगळं तपासण्या करतो, जसं आपण व्हिडिओ करतो, MRI करतो. त्या मेंदूचा ज्या भागात आपण ऑपरेशन करणार आहे तो भाग त्याच्या हाताच्या ताकदीपासून, पायाच्या ताकदीपासून, बोलण्यापासून किती लांब आहे ते आपण पाहतो. त्याच्यानंतर आपण न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो. बऱ्याच लोकांना असं असतं की मेमरी सर्जरी झाली की माझी मेमरी पूर्ण जाणार किंवा माझं गजनी होणार, जसं आमिर खानचा मूवी होता. तर त्यासाठी आपण न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो आणि मेंदूचा जो भाग काढणार आहे आपण त्या भागात काढल्यानंतर आपलं काही नुकसान होणार आहे का हे आपण पाहतो. ते जर नुकसान होणार असेल तर त्यासाठी आपण अधिक तपासण्या करतो, जसं की फंक्शनल MRI म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपण लँग्वेज करतो किंवा सर्जरी करताना आपण तिथं मोटार मॅपिंग करतो, हाताची आणि पायाची ताकद जाते का ते बघतो. काही वेळेस आपण रुग्णाला जागं ठेवून सर्जरी करतो, त्याला आपण अवेक सर्जरी असं म्हणतो. आणि ज्यापासून रुग्णाला काही जागं ठेवून आपण सर्जरी करतो आणि त्याची हाताची ताकद, पायाची ताकद, त्याचबरोबर बोलण्याची क्षमता जी आहे ती व्यवस्थित राहील याची काळजी घेतो. मेमरीसाठी पण आपण न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतो आणि ज्याच्यामुळे त्या भागात मेमरी असेल
तर तो भाग वाचवायचा का, त्यात जर मेमरी नसेल तर मग आपल्याला काही काळजीचंच कारण नसतं, पण जर असेल तर तो भाग वाचवायचा पण आपण प्रयत्न करतो. आणि या रुग्णांनी इपिलेप्सी सर्जरीला बिलकुल घाबरू नये, कारण ती अतिशय सेफ आहे. इपिलेप्सी सर्जरीमध्ये जी रिस्क आहे ती रिस्क टुडे म्हणजे इपिलेप्सीमुळे जी डेथ होते त्यापेक्षा पण कमी आहे. आणि जशी ट्युमर सर्जरी असते तशी ती इपिलेप्सी सर्जरी नसते. तर ते स्पेशालिस्ट, जसे आम्ही इपिलेप्सी स्पेशालिस्ट मेंदुरोग तज्ञ आहोत, तसे ते स्पेशालिस्ट इपिलेप्सी सर्जन जिथे असतात. आणि मॅडम जसे म्हटलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह इपिलेप्सी सेंटर जिथे आहे, जसे आपण आता पाचही आम्ही जे आहोत, जे पाचही लोक जे आम्ही आहोत ते इपिलेप्सी सेंटर रन करतोय. तिथे जे इपिलेप्सी सर्जन आहेत ते एकदम उत्तम सर्जन आहेत. आणि त्यांच्यामुळे काय होतं की रुग्णाला नवीन कोणताही धोका न देता आपण सर्जरी करतो आणि ही क्वालिटी ऑफ लाईफ You're not heard. रुग्णाने याची बिलकुल Now you can hear you. Yeah. रुग्णाने याची बिलकुल सर्जरीची बिलकुल भीती बाळगू नये. आणि जर इपिलेप्सी तज्ञांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सर्जरीची गरज आहे तर तुम्ही न भिता सर्जरीसाठी गेलं पाहिजे. सर, तर आपण ऐकलं की हे एक गोळ्याचे आपण आपण प्रकार आहे ते आपण वर्षात 2 आठवड्यातून दिवसातून रोज 2दा-3दा गोळ्या घ्याव्या लागतात. आणि दुसरं म्हणजे एक सर्जरीचा प्रकार आहे, ते पण करू शकतात. फरक एवढा आहे का हे सर्जरी मधून तुम्हाला क्युअर भेटू शकतं. म्हणजे जर सर्जरीच्या नंतर 1-1.5 वर्षापर्यंत तुम्हाला फिट नाही आली तर तुम्हाला त्याच्या गोळ्या पण बंद करता येतील. तर तुम्ही विसरू शकता की तुम्हाला एपिलेप्सी कधीतरी होती. सर, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. तर आता आपण बघितलं कसं त्याला गोळ्यापासून कसं कंट्रोल करायचं, सर्जरी पासून कसं करायचं. पण आता समजा आपण कुठे गेला आणि आपला समोर कोणाला फिट येत असेल तर त्याला कसं बघायचं आणि त्याला प्राथमिक उपचार काय करायचं, त्याच्यासाठी आपण डॉक्टर बाहेतीला विचारू. अपस्मार किंवा फिटचा अटॅक कुणाला येत असेल तर जेव्हा मी हा शब्द म्हणतो फिट, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की कुणीतरी जमिनीवर धाडकन आदळलं आहे, डोळे फिरवले, हातपाय टाईट करतात आहे आणि ते कन्व्हल्स करतात आहे, व्हायब्रेट करतात आहे. ते खूप हृदयविदारक असं दृश्य असतं. आपण घाबरून जातो. सगळ्यात गरजेचं याच्यात असतं, या या प्रश्नाला मी 3 भागामध्ये उत्तर देऊ इच्छितो. काय करायला पाहिजे, काय करू नये आणि कधी मदत ही कधी मागायला पाहिजे. काय बरोबर. करू नये तर जसं सगळ्यांनी सांगितलं की हे मिरकीचे अटॅक काय येतात, कारण मेंदूत अत्याधिक विद्युत लहरी निर्माण झाल्या आणि ते सगळीकडे पसरले. तर ते जेव्हा पसरतात मेंदूतच असे मेकॅनिझम असतात जे याला थांबवतो आणि साधारणतः 2-3 मिनिटात हा झटका थांबून जातो 90-95% केसेसमध्ये. कधी काळी असं झालं असेल, कुणीतरी कांदा घेऊन गेला किंवा कुणीतरी चाबी लावली, चाबी घासली किंवा कुणीतरी चप्पल मोजा नाकाजवळ घेतला आणि तो झटका थांबला. आणि मग कालारूपाने असं झालं की सगळ्यांना असं वाटलं या गोष्टीमुळे हा झटका थांबला, जेव्हा की तो झटका तसंही थांबणारच होता. तर असं सगळं करू नये. बऱ्याचदा आपण बघतो की ते हातपाय खूप टाईट करत आहेत, लोकांना वाटतं ते हातपाय टाईट करतात आहे, त्यांना इजा होईल, त्यांचे हात धरून ठेवतात. तसं करू नका, कारण ते बेशुद्ध आहे, त्यांना काही वेदना कळत नाही त्यावेळेस. तसं केल्याने तुम्ही त्यांना फ्रॅक्चर किंवा डिस्लोकेशन असं होऊन जाईल त्यांना, तर ते अजून प्रॉब्लेमॅटिक होईल. बऱ्याचदा त्यांची जीभ चावल्या जात असते, रक्त निघत असतं, ते बघून आपल्याला असं वाटतं काहीतरी मी करावं. आपण आपली बोट टाकतो किंवा चमचा किंवा काही लाकडी लाकडाचा तुकडा किंवा असं काहीतरी वेगळं टाकतो, म्हणजे जीभ आतमध्ये ती टाकावी. पण परत मी सांगतो की त्यावेळेस ते बेशुद्ध आहे, त्यांना वेदना कळत नाही. असं काही करण्यात काय होईल, की जी ते बोट टाकलंय त्यांना कळत नाही की तुम्ही जवळचे नातेवाईक मित्र आहात, ते बोट कट होईल किंवा कापल्या जाईल. चमच्याचा तुकडा वगैरे जर जो असेल तो तो तुटू शकतो, तो घशात जाऊन अडकू शकतो, श्वासोश्वासाला त्रास होऊन जीवाचा धोका होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी करू नये. मग काय करावं? शांत राहावं. सगळ्यांना सांगायचं की शांत राहा. त्यांना डाव्या कुशीवर झोपवावं. त्यांना इजा होऊ नये याचं लक्ष ठेवावं. हा व्हायब्रेट करत असतील तर डोक्याखाली किंवा पायाखाली हात ठेवा किंवा काही काहीतरी असेल की उशी वगैरे असेल तर ती ठेवा, नाहीतर हात ठेवा. चष्मा वगैरे असेल, कफलिंग्स असतील, कॉलर्स ते लूज करा आणि लक्ष ठेवा घड्याळाकडे. 5 मिनिटाच्या आतच हे झटके थांबतात आणि ते शांत होतात. आणि जर काही केसेसमध्ये असं असतं की झटका 5 मिनिटापेक्षा जास्त चालतोय तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करा.
जर झटका आल्यानंतर सुद्धा परत तो थांबला आणि परत दुसरा झटका आला, तर अशा वेळेस इमिजिएट जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. पहिल्यांदी कुणाला झटका आला आहे किंवा झटक्यामध्ये ते पडले आणि त्यांना इजा झाली आहे, तर अशा वेळेस सुद्धा हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. अच्छा, तर तुम्हाला कळलं, तुम्ही आता कोणालाही कुठेही बघितलं, ट्रेनमध्ये, बसमध्ये कोणाला झटके असेल, तर तुम्ही त्याला काय करणार आणि काय नाही करणार, ते डॉक्टरांनी खूप तुमची गैरसमज दूर केली आहे आणि कसं त्याला हँडल करायचं तुम्हाला शिकवलं. आता आपण विचारू डॉक्टर पांडुरंग, आता आपण एक वेळ औषध चालू केली, तर किती काळासाठी औषध घ्यावं लागते आणि हे एपिलेप्सीचे हे जे औषधाची हे उपरावर बरोबर परत होऊ शकते का? म्हणजे हे गोळ्या असेल तरी पण परत होऊ शकतो का? गोळ्या बंद केव्हा करू शकतो आपण? त्याच्या आपण डॉक्टर पांडुरंगला विचारू. अनम्यूट. तर ह्या प्रश्नाचं एक सरळ उत्तर कुठंच मिळणार नाही. आणि खूप सारे रुग्ण असतात जेव्हा पहिल्यांदा एपिलेप्सी डायग्नोसिस होतं आणि आपण गोळ्या औषधं चालू करतो, तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो पालकांचा, नातेवाईकांचा, पेशंटचा, रुग्णाचा, की हे किती वर्ष घ्यायचे डॉक्टर? आता हे किती वर्ष घ्यायचे म्हटलं तर ह्याला खरंच आता म्हणजे कुठलाही डॉक्टर एक अचूक उत्तर कोणीच देऊ शकत नाही. पण त्याचे काही फॅक्टर्स असतात. एक अंदाज येऊ शकतो, की रुग्णाला किती वर्ष गोळ्या द्यायची गरज पडू शकते. तर ते कुठले फॅक्टर्स आहेत? तर हे अपस्माराचा प्रकार कोणता आहे? अपस्माराचं कारण काय आहे? अपस्माराचे झटके जे येतात, झटक्याची फ्रिक्वेन्सी काय आहे? जर एखादा रुग्ण आहे, त्याला 2-3 वर्षातनं एखाद्या वेळेस झटका येत असेल आणि दुसरा एखादा रुग्ण आहे, त्याला महिन्यातनं 4-5 वेळा किंवा आठवड्यातनं 4-5 वेळा झटके येत असतील, तर नक्कीच काही रुग्णांना जास्त दिवस, जास्त वर्ष गोळ्या घेण्याची गरज पडू शकते. आणि अजून एक फॅक्टर म्हणजे आपण आता गोळ्या औषधं चालू केल्या रुग्णाला. तर गोळ्या औषधं हॅलो. नेटवर्क 2 पेक्षा जास्त गोळ्या लागल्या. असं जर असेल, तर एक गोळी जर दिली असेल, तर कदाचित त्या रुग्णाचा झटका पूर्णपणे कंट्रोल होऊन त्या गोळ्या आपण कमी करू शकतो काही काळानंतर. पण 2 किंवा 3 गोळ्या जर लागत असतील झटके कंट्रोल करण्यासाठी, तर अशा रुग्णांच्या गोळ्या जरा जास्त काळ चालू ठेवाव्या लागतात. मग जास्त काळ म्हणजे काय? युजुअली हे वर्षांमध्येच असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतो रुग्णाला, तर आम्ही हे सांगतो, की रुग्णाला जर 2 ते 3 वर्ष जर का झटके आलेच नाही, तर त्यावेळेस आपण विचार करू शकतो, की ह्या झटक्याच्या औषधांचा डोस कमी करायचा आणि डोस कमी करून बंद करायचा का? हे 3 वर्ष झाल्यानंतर जर रुग्णाचा एम-आर-आय केलेला असेल, तो नॉर्मल असेल, ई-ई-जी केल्यानंतर तो नॉर्मल झाला असेल, एम-आर-आय नॉर्मल असेल, ई-जी नॉर्मल असतील, झटके पूर्ण कंट्रोल झाले असतील, तर त्यावेळेस आपण औषधांचा डोस कमी करायला सुरू करू शकतो. पण काही रुग्ण असे असतात, ज्यांना मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम असतात. जसे की स्कार असू शकतो, डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मल म्हणजे फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझी असू शकतो, ट्यूमर असू शकतो, एखादी छोटीशी गाठ असू शकते. तर अशा रुग्णांना गोळ्या औषधं कमी केल्यानंतर झटका परत येण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळे अशा रुग्णांना जास्त काळ, जास्त वर्ष, मे बी 5 वर्ष, मे बी 10 वर्ष ह्या गोळ्या औषधं चालू ठेवण्याची गरज असते. अजून दुसरे कारणं म्हणजे समजा रुग्णाच्या अपस्माराचं जे कारण आहे, हे जेनेटिक असेल, आनुवंशिकता असेल, तर हे जेनेटिक कॉज आपण आपल्या शरीरातनं काढू शकतो का? तर नाही. हे जेनेटिक कॉज आपल्या शरीरात तसंच असतं. म्हणून अशा रुग्णांना कदाचित आयुष्यभर गोळ्या औषधं देण्याची गरज पडू शकते. आणि जेव्हा आपण हे डिसाईड करतो, की ठीक आहे, आता ह्या रुग्णाचे अपस्माराचे झटके पूर्णपणे नियंत्रणात आलेले आहेत. बराच काळ झालेला आहे, 3 वर्ष झालेले आहेत, एम-आर-आय नॉर्मल आहे, ई-ई-जी नॉर्मल आहे आणि आपण आता गोळ्या कमी करू. तर बऱ्याच रुग्णांचा असा समज असतो, की नाही आता 3 वर्ष झाले, आता मी उद्यापासून गोळ्या बंद करतो. असं नाही, असं नसतं. तर हे तुमच्या डॉक्टरांचा नेटवर्क इश्यू.
तर त्या 100 पैकी 30 ते 40 रुग्णांना परत भविष्यामध्ये झटका येऊ शकतो. तर त्याच्यामुळं रुग्णांनी आणि पालकांनी, नातेवाईकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि समजा त्याचं प्रोग्नोसिस काय आहे? प्रोग्नोसिस जर बघितलं आपण अपस्माराच्या आजाराचं, तर बहुतांश जे रुग्ण असतात, झटके पूर्णपणे कंट्रोल होतात, नियंत्रणात येतात आणि ते त्यांचं आपलं आयुष्य नियमितप्रमाणे जे बाकीचे लोकं असतात ज्यांना अपस्माराचा आजार नाही, त्यांच्यासारखंच ते आयुष्य जगू शकतात. आणि 100 पैकी 60 ते 70 रुग्णांमध्ये 1 किंवा 2 गोळ्यांमध्ये अपस्मार पूर्णपणे नियंत्रित येतात. पण 30% पेशंट रुग्ण असे असतात ज्यांचे झटके नियंत्रणात येत नसेल, तर त्याला सर्जरीचा पण पर्याय आहे. आणि सर्जरीचे पण खूप आता रिझल्ट्स चांगले आहेत. आताच डॉक्टर सुजेतनी सांगितलेलं आहे, की सुजितने सर्जरीचे सांगितलं कसे सर. रिझल्ट्स येत आहेत. आणि असे पण काही आजार असतात, जसं आता चाइल्डहुड इपिलेप्सीज असतात, जे वयाप्रमाणे हे झटके हळू-हळू बंद होतात आणि गोळ्यासुद्धा बंद होतात. बऱ्याच वेळा फिब्राईल सीझर म्हणजे तापेमध्ये येणारे झटके लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे. पण त्यांना प्रत्येकाला भावी आयुष्यामध्ये त्यांना झटके येतीलच असं नाही. तर थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश आहे, की हे गोळ्या किती वर्ष चालू ठेवायच्या हे एक एक गणित नाहीये. ह्याच्यासाठी तुमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकतात. त्यांच्याकडे रेग्युलर फॉलोअपमध्ये राहणं गरजेचं आहे. सर त्याच्या म्हणजे प्रत्येक पेशंटला वेगवेगळं त्यांचा जो निदान आहे, त्यांचं कारण आहे, त्यांच्या EEG काय दाखवतं, MRI काय दाखवतं, आणि त्याचं कारण काय आहे, अगदी. वर अवलंबित आहे की आपण किती लांब हे गोळ्या चालू शकतो. पण एक एक आहे की जर 2-3 वर्ष तुम्हाला नाही फिट आली, तर शक्यता आहे की तुम्ही हळूहळू हे गोळ्या कमी करू शकता. एका दिवसात नाही, ओव्हर 3-4 महिन्यानंतर हळूहळू हे गोळी कमी करून तुम्ही बंद करू शकता. आता खूप लोकांना लागते आता मला एपिलेप्सी आहे, म्हणजे मुलींना वाटते तर मी गरोदर होऊ शकेल नाही, माझ्या मुलाला एपिलेप्सी होणार, माझी हे औषधामुळे माझ्या मुलावर परिणाम होणार. तर आपण डॉक्टर जयंतीला विचारू, हे गर्भधारण एपिलेप्सी पेशंटला होऊ शकते का? आणि जर ते असं करायचं असेल तर त्यांनी काय प्लॅनिंग करायला पाहिजे आणि काय सल्ला तुम्ही देणार त्यांना, की ते तुम्ही सांगा डॉक्टर माणी. या थँक्यू संगीता. तर हे गर्भधारणा जे विषय आहे ते नक्की मॉडर्न मेडिसिन मध्ये खूप सामान्यपणे होऊ शकते एपिलेप्सीच्या पेशंटना. ह्याचं कारण हे आहे की आता आधुनिक औषधं एवढे सेफ अशी औषधांची ऑप्शन्स आहेत जे फिट्सला पण कंट्रोल करतात आणि गर्भाला पण काय इजा होण्याची चान्सेस खूप कमी असतं. पण ह्याच्यासाठी थोडंफार आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायला लागेल आणि थोडेफार नियोजनची आवश्यकता आहे, तर प्लॅनिंगची गरज आहे. तर ह्याचा अर्थ काय काय खूप लोक काय करतात की लग्न होते, डॉक्टरकडे जात नाही, सगळं कंट्रोलमध्ये आहे, गोळ्या चालू आहे आणि पिरियड मिस झाली मुलीची, तर ती एकदम करून गोळी बंद करते. कारण त्यांना घाबरायला होतं की भीती आपल्या मुलाला वाटते. काहीतरी होऊन जाईल, भीती वाटते. पण हे अजिबात करायची नाही. ह्याचं कारण असं की एकदम आपण गोळी बंद केलं तर वारंवार फिट पाठोपाठ येऊ शकतात. त्याला आपण स्टॅटस एपिलेप्टिकस म्हणून सांगतो आणि ते यंग मुलीला डेंजरस होतं, म्हणून ते अजिबात नाही करायचं. आणि दुसरा मुद्दा आपल्याला हे आठवणीत ठेवायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये ते फर्स्ट 3 महिने जे असतात त्याच्यातच खूप रिस्क असतं मुलाला. जे पण रिस्क असतं ते पहिल्या 3 महिन्यात असतं आणि हे पण जे बाळामध्ये विकृती होण्याची जे रिस्क आहे ती जास्त नाहीये, ते 6 ते 10% पर्यंत आहे. 90% गर्भांमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. पण हे पण व्हायचं नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय की प्लॅनिंगची गरज आहे. म्हणूनच आम्ही यंग गर्ल्सला लग्नाच्या आधीच आपण सांगत असतो की हे तुम्ही गोळ्या जे तुम्ही घेताय ते प्रेग्नन्सीसाठी सेफ आहे की नाही ते आधीपासून आपल्याला प्लॅनिंग करायची गरज असते. आणि लग्न झाली की प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधीच डॉक्टरांना जाऊन भेटावं आणि त्यांना विचारावं
की जे गोळ्या आम्ही घेतोय ते प्रेग्नन्सीसाठी सेफ आहे की नाही, आणि जर नाही तर ग्रॅज्युअली सेफ मेडिसिनवर आधीच शिफ्ट करून घेणं हेच खूप चांगलं होईल. आणि जेव्हा प्रेग्नन्सी ठरली जाते तेव्हा न्यूरोलॉजिस्टला पण भेटावं आणि आपल्या गायनॅकला पण हे सांगावं की तुमच्या हे सगळ्या गोळ्या चालू आहेत. कारण खूप चांगले प्रकारचे आता स्कॅन्सची अवेलेबिलिटी आहे, जे बेबीचा फॉर्मेशन कसं आहे, विकृती बरोबर होते की नाही ते बघायला एक एक स्टेजवर स्कॅन्स असतात. 11व्या वीक मध्ये किंवा 20 वीक्स मध्ये हे असं करून स्कॅन्स करून बेबीची चेकिंग होत असते. आणि काय काय ब्लड टेस्ट पण असतात. हे सगळं करून आपण सेफली मॉनिटर करू शकतो की प्रॉब्लेम होते की नाही. तिसरी विषय फॉलिक ऍसिड म्हणून एक गोळी दिली जाते आणि ते गोळी प्रेग्नन्सी होण्याच्या आधीपासून चालू करणं इम्पॉर्टंट आहे. असं करून जरा आपण नियोजन जर केलं तर खूप सेफली प्रेग्नन्सी आपण सेल करू शकतो. म्हणजे नॉर्मल ह्याच्यानी विदाउट प्रॉब्लेम्स डिलिव्हरी होऊ शकते. आणि डिलिव्हरीच्या टायमात पण जरा एक्स्ट्रा प्रिकॉशनची गरज आहे, कारण ॲज द प्रेग्नन्सी इन्क्रीजेस इन मंथ्स मुलीचं वेट वाढतं तेव्हा गोळ्यांची डोजेस इनफॅक्ट वाढवण्याची गरज असते. ते पण आपल्याला डॉक्टरकडे मॉनिटरिंग करूनच समजतं. म्हणून तुम्ही सगळं न आपोआप स्वतःहून न ठरवता डॉक्टर बरोबर आधीपासून प्लॅनिंग करून खूप सर्वसाधारणपणे आपण नॉर्मल प्रेग्नन्सी करू शकतो. सर ते खूपच चांगलं सांगितलं तुम्ही की एपिलेप्सी पेशंट जे आपले हे महिला आहे ते आपण नॉर्मल गर्भधारण करू शकते आणि त्यांना 90 to 95% टाइम नॉर्मल मुलं होऊ शकते. आणि आणखीन एक मी पुढे सांगेल की प्रेग्नन्सीच्या नंतर तुम्ही स्तनपान पण नक्की करा, कारण ते स्तनपानचा जेवढा फायदा मुलाला होईल त्याच्या आणि गोळ्याच्या आडअसर खूप मामूली असतात. आणि तुमचं जे बाळक आहे तर त्यांनी ऑलरेडी तुमच्या गर्भामध्ये हे गोळ्यांचा हे अनुभव असं केलेला आहे. सो तुम्ही हे स्तनपान पण करायचंच. आणि गोळ्याचा डोस थोडा तुम्ही प्रेग्नन्सीच्या नंतर तुमचा वेट जेव्हा कमी होतं तेव्हा गोळ्यांचा डोस पण थोडा कमी करावा लागते. तर नॉर्मल प्रेग्नन्सी आणि स्तनपान दोन्ही आपण एपिलेप्सीच्या पेशंटला होऊ शकते. आता आपण खूप वेळ बघतो की लहान मुलाला जेव्हा फिट चालू होते तो पेरेंट्स खूप पॅनिक होऊन जाते आणि त्याला एवढं ओव्हर प्रोटेक्ट करते, कुठे जाऊ देत नाही आणि घरात शाळेत पण पाठवत नाही. आणि तर आपण डॉक्टर आनंदला विचारू की जे पालकांना तुम्ही काय सांगेल, कसं त्यांना हँडल करायचं हे मुलांना, आणि त्यांना नॉर्मल शाळेत जायचं, त्यांना काय स्पोर्ट्स करायचं, काय पुढे करायचं, ते तुम्ही जरा मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या मुलाला फिट्स आजार आहे तर तो डोस डॉक्टरने जो रिकमेंड केलाय तो अगदी तसाच्या तसा देणे, वेळेत देणे, मनाला येईल तसा डोस कमी किंवा जास्त न करणे. कारण बऱ्याचदा पालकांचं असतं की या डोसचा काहीतरी साईड इफेक्ट होईल आणि आता बरेच दिवस झाले फिट आली नाही, मी डोस कमी करते, 5 ml सांगितले मी 2.5 ml देते. असं करू नये. जोपर्यंत डॉक्टर सल्ला देत नाही तोपर्यंत डोस बिलकुल त्याचा बदल करू नये, कारण त्यांनी फिट्स वाढण्याची शक्यता जास्त असते. औषधाबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे वेळेवर जेवण, वेळेवर झोप, म्हणजे लाईफस्टाईल. की रात्री जागू न देणं, रात्रभर मोबाईल टीव्ही मुळे जागतोय असं बिलकुल होऊ न देणं, कारण त्याच्यामुळे पण फिट्स प्रमाण वाढू शकतं. ह्याचबरोबर जसं मॅडमनी सांगितलं की ओव्हर प्रोटेक्ट होण्याची काही गरज नाहीये. जे काही त्याचं शिक्षण चालू आहे, काही स्पोर्ट्स चालू आहे, कुठे ट्रिपला जायचं आहे, काही स्विमिंग करायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायला दिल्या पाहिजेत. फक्त त्यावेळी आजार आहे हे लपून न ठेवता टीचर्सना किंवा स्विमिंग करत असेल तर कोचला हे सांगितलंच पाहिजे, जेणेकरून ते त्याच्यावर लक्ष ठेवतील. आजारामुळे की याला अभ्यास करू द्यायचा नाही किंवा त्याला स्ट्रेस होईल असं बिलकुल मनात ठेवून त्याला ओव्हर प्रोटेक्ट करू नये. त्याचं जे काही रुटीन लाईफ आहे, रुटीन शिक्षण आहे, एक्स्ट्रा करिक्युलर जे स्पोर्ट्स आहे, हे सगळं त्यांनी केलंच पाहिजे. त्याला इंडिपेंडंट आत्तापासूनच बनवलं पाहिजे. त्याच्या मनात असं कधीही येऊ न देणं की याला फिट्सचा आजार आहे किंवा मला फिट्सचा आजार आहे तर मी काहीतरी वेगळं आहे, मी हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, अशी भावना मुलांच्यात कधीच येऊ न देणं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, जसं आपण इमर्जन्सीमध्ये काय करावं हे बघितलं, तसं पालकांनी एक
मिडाझोलाम नेझल स्प्रे हे डॉक्टरने तुम्हाला रिकमेंड केलेला असतो. तो कसा वापरायचा आणि इमर्जन्सीमध्ये तो कसा स्प्रे करायचा दोन्ही नाकपुडीमध्ये हे पण शिकलं पाहिजे आणि ते इमर्जन्सीमध्ये केलं पाहिजे. बऱ्याचदा पालकांना कळत नाही की ज्या हालचाली होत आहेत ह्या खरोखर फिट्स आहेत का नाहीत. तर अशा वेळी त्यांनी आपल्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, तर त्याच्यावर रेकॉर्ड करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे जे पण आपल्याला संशयास्पद हालचाली वाटतायत तो मोबाईलवर रेकॉर्ड करणे आणि पुढच्या व्हिजिटला डॉक्टरना तो दाखवून तो फिट्स आहे का नाही ह्याचं पण खात्री करून घेणे. ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली डॉक्टर आनंदनी, की तुम्ही जेव्हा तरी अटॅक येते का वेगळा प्रकार आहे काय आहे तर तुम्ही मोबाईलवर जर रेकॉर्ड केला तर तुम्ही जे न्यूरोलॉजिस्टला जर दाखवला तर आपल्याला कळेल का कधी कधी असं वेगळा नवीन प्रकार पण सुरू होऊ शकते. तर आपल्याला कळेल हे. आता डॉक्टर सुजितने सांगितलं होतं की कधी कधी मानसिक कारणामुळे तणावामुळे पण असं लोक करू शकतात. तर हे जर तुम्ही व्हिडिओ जाऊन डॉक्टरांना दाखवला तर त्यांना कळेल का हे व्हिडिओ फिट आहे का दुसरा काय वेगळा प्रकार आहे. तर आता पालकांना सांगितलंय तुम्ही घाबरू नका आणि तुमच्या एपिलेप्सी झाली तरी पण तुमचा मुलगा इंजिनियर डॉक्टर काही बनू शकतो. सर यू हॅव टू बी पॉझिटिव्ह फॉर दॅट. आता आपल्याला लोकांनी सांगितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण हे एपिलेप्सीच्या काही ट्रिगर फॅक्टर्स आहे. तर ते ट्रिगर फॅक्टर्स काय आहे आणि जर ते आपण चांगल्या पद्धतीने कसं नियंत्रण करायचं ते आपण डॉक्टर सुजितला विचारू. तर आता जसं डॉक्टर आनंदनी सांगितलं की ह्या व्यवस्थित घेतल्याच पाहिजेत. आपल्या मनानुसार डोस कमी जास्त नाही केला पाहिजे. आणि त्यावेळेस इपिलेप्सी आणि प्रेग्नन्सी त्यावेळेस पण बरेच लोक काय होतात, प्रेग्नन्सी राहिली म्हटलं की गोळ्या बंद करतात. सगळ्यात पहिल्यांदा गोळ्या व्यवस्थित घेणं, डोस बरोबर घेणं हे महत्वाचं आहे. कारण गोळ्या कमी केल्या किंवा एकदम बंद केल्या तर तुम्हाला फिट येऊ शकतो. दुसरा ट्रिगर फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे. आता व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं जग आहे. सगळी लोक नॉर्मल रुटीन झालेलं आहे झोपायचं. तुम्ही लवकर झोपलं पाहिजे. तुमच्यासाठी रात्रीची 8 तास झोप म्हणजे 10 ते 6 तास, 10 ते 6 ही त्याच्या झोपेवरती लक्ष दिलं पाहिजे. रात्रीचा प्रवास करू नये. एस्पेशली आता बरेच लोक फ्लाईटने ट्रॅव्हल करतात आणि मग बऱ्यापैकी फ्लाईट्स रात्री असतात का अर्ली मॉर्निंग असतात. त्यामुळे तुमची झोप जर कमी झाली तर ज्याला आपण स्लीप डिप्रायव्हेशन म्हणतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मोठी फिट ज्याला GTCS हे टुर्नामेंट मोस्ट सगळ्यात जास्त वेळा जेव्हा ज्युवेनल मायोक्लोनिक इपिलेप्सी ज्या लोकांना आहे त्यांच्यामध्ये येण्याची धोका वाढतो. त्याचबरोबर तुम्ही अतिशय जास्त ताणतणाव घेतला नाही पाहिजे. तुमचा स्क्रीन टाइम हा एक महत्वाचा आहे, तो कमी व्हायला पाहिजे. बरेच लोक तुम्ही ठरवून मोबाईलचा यूज करा की बाबा मी सकाळी 30 मिनिटं संध्याकाळी 30 मिनिटं एवढंच हे करेल. एका दिवशी एकापेक्षा जास्त मूवीज पाहू नका. वेब सिरीज जर पाहणार असाल तर एका दिवशी एक पार्ट पहा, मग रोज दुसरा. सकाळी मी बसलोय तर संध्याकाळी बंद करणार, संपूर्णच उठणार असं करू नका. त्याचबरोबर अल्कोहोल, बरेच लोक मला आता काही लोक प्रश्न विचारतात, मग रम घेतली तर चालेल का, वोडका घेतली तर चालेल का, बियर घेतली तर चालेल का, थोडीच घेतो, महिन्यातूनच घेतो, सोशल करतो. तर ते करू नका. कारण हे जे तुमच्या मेंदूची उत्तेजना वाढवणार आहेत आणि त्याच्यामुळं मग तुमची फिट येण्याची हे शक्यता वाढणार आहे. ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊ नका. प्रामुख्यानं स्किन रिलेटेड काही मेडिसिन जी आहेत, त्वचेचे आजार, स्पेशली काही लोकांना तारुण्य पिटिकाच्या वेळेला आपण ऍक्ने म्हणतो, त्या गोळ्या घेतल्यानंतर पण फिटचं प्रमाण वाढायची शक्यता राहते. त्यामुळे तुम्ही त्या गोळ्या घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारा की ह्या गोळ्यांबरोबर इपिलेप्सीच्या गोळ्यांबरोबर या गोळ्या चालतील का. तर हे जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत, म्हणजे तुम्ही व्यवस्थित झोप घेतली पाहिजे, तुम्ही स्ट्रेस नाही घेतला पाहिजे, स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे, गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या पाहिजेत आणि ओव्हर द काउंटर गोळ्या खाऊ नये. सर आपण तर हे डॉक्टर सुजितने सांगितलं की आपल्याला चांगली झोप पाहिजे, 7 ते 8 तास झोपायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक उपवास पण करायला नाही पाहिजे. आता खूप ते रोजा वगैरे करतात त्याच्यामुळे पण हे फिट वाढू शकतात. तर ते नियमित आणि डिसिप्लिन लाईफ ते खूप गरजेचे आहे. आणि डिसिप्लिन लाईफ जर तुम्ही केली तर तुम्हाला हे फिट कंट्रोलमध्ये खूप जास्त हेल्प होणार.
तर आता हे क्रॉनिक डिसऑर्डर आहे. लोकांना वाटते किती दिवस मी वेगळा आहे दुसऱ्या लोकांपेक्षा, मला एपिलेप्सी आहे. असं नाही आहे. जॉन्टी रोड्स, टॉनी ग्रेग, आपलं जुलियस सीझर ते सगळ्यांना एपिलेप्सी होती. नेपोलियन बोनापार्ट तरी ते एवढे मोठे मोठे झाले. पण तरीही लोकांना ह्याच्या संगती कधी कधी डिप्रेशन वाटतं, एन्झायटी वाटते आणि हे एपिलेप्सी आणि हे ते लपवून ठेवतात. तर डॉक्टर नीरज तुम्हाला मी विचारते की लोकांमध्ये नैराश्य आणि चिंता असतात का हे एपिलेप्सीच्या संगती? आणि जर हे असलं तर ते त्याच्यासाठी काय त्यांनी करायला पाहिजे आणि हाऊ टू टॅकल दिस डिप्रेशन अँड एन्झायटी विच दे फेस? जसं आता तज्ज्ञांनी ऑलरेडी सांगितलं आहे, की हा बऱ्याचदा दीर्घकालीन चालणारा आजार आहे आणि कुठल्याही दीर्घकालीन चालणाऱ्या आजारामध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन आणि चिंता किंवा अँक्झायटी ही येते. साधारणतः 20 ते 30% केसेसमध्ये ज्यांना एपिलेप्सी आहे, हे नैराश्य किंवा डिप्रेशन आणि अँक्झायटी आढळतात. सगळ्यात मेजर आहे आणि ऑल द मोर मेंदूचा आजार म्हटलं म्हणजे लोकांना असं वाटतं, की त्यांना काही प्रॉब्लेमच आहे आणि त्यांच्या लोकांचा एक दृष्टिकोन आहे समाजाचा, नातेवाईकांचा बघण्याचा. त्यामुळे ऑल द मोर ते पेशंट्स इंट्रोव्हर्ट होतात, एकाकी राहणे पसंत करतात आणि अजून ते डिप्रेशनमध्ये जातात. आपल्या मनाचे फीलिंग्स किंवा भावना जे आहेत, जे येतात आहे ते एक्सप्रेस करत नाही, बोलत नाही आणि फ्रँक डिप्रेशनमध्ये जातात. तर पाहिजे असं की सगळ्यात आधी जसं आम्ही सांगितलं, हा एक मेंदूचा साधारण आजार आहे हे लक्षात घ्या. काहीही कमीपणा त्याच्याबद्दल बाळगू नका, हीन भावना ठेवू नका. फॅमिलीला, स्वतः पेशंटलाही असं लक्षात ठेवायला पाहिजे. जसं मॅडमनी आता सांगितलं, यू कॅन अचीव्ह एव्हरीथिंग इन लाईफ, यू कॅन बी व्हॉट यू वॉन्ट टू बी. सो निगेटिव्हिटी किंवा असं निगेटिव्ह थॉट्स ठेवण्यात काही अर्थ नाही. लोकांसोबत राहा, मिसळून राहा, ॲक्टिव्ह राहा, औषधी वेळेवर घ्या, व्यसनांपासून दूर राहा आणि कसंही कधीही असं निगेटिव्ह फीलिंग्स येत असेल किंवा कुणी डिस्क्रिमिनेट करत असेल किंवा कुणी स्टिग्मा ठेवत असेल, तुमच्यासोबत मिसळत नाही, तुमच्यासोबत बोलत नाही किंवा तुम्हाला वेगळं ठेवता, तर त्यांच्याशी जाऊन बोला, संवाद साधा किंवा कुणाला तरी घरात सांगा की हा असं असं होतंय माझ्यासोबत, म्हणजे ते त्याच्यावर लक्ष ठेवतील. आणि जरी असं निगेटिव्हिटी येतच असेल तर सगळ्यात गरजेचं आहे की तुमच्या डॉक्टरांना जेव्हा तुम्ही भेटता प्रत्येक व्हिजिटला, तेव्हा सांगायला पाहिजे की मला असं असं निगेटिव्ह फिलिंग येते आणि मला असं वाटतंय. बऱ्याचदा कारण डॉक्टर त्यासाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सांगू शकतात किंवा मेडिसिन्स देऊ शकतात आणि त्या गोष्टी बऱ्याचशा आटोक्यात येऊ शकतात. सर, तर डॉक्टर तिने सांगितलं की असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जेव्हा जाणतात तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे, त्यांना सांगा की असं असं मला वाटते. तर तुम्हाला ते हेल्प करणार काउन्सिलिंग का गोळ्यापासून. सर, हे एवढंच इम्पॉर्टंट आहे की तुमचं डिप्रेशन आणि एन्झायटी पण कंट्रोलमध्ये व्हायलाच पाहिजे, अलॉंग विथ द कंट्रोल ऑफ एपिलेप्सी. तर आता तुम्ही हे बघितलं की खूप कारणं आहे, एवढी ट्रीटमेंट आहे. पण आपण हे एपिलेप्सी प्रिव्हेंट करू शकतात का? असं काही कारण आहे की ज्याच्यापासून आपण जर प्रिकॉशन्स घेतलं तर आपल्याला हे एपिलेप्सी नाही होणार. तर डॉक्टर पांडुरंग, तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काही सांगू शकतात का? नक्कीच. अपस्मार म्हटलं की त्याच्यामध्ये आता एखाद्या रुग्णाला अपस्मार आहे आणि त्याला झटके येऊ नये त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल ह्याच्याबद्दल डॉक्टर सुजित आणि डॉक्टर आनंदनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जसं की रात्रीची झोप व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे, गोळ्या औषधी नियमित घेणं गरजेचं आहे, मोबाईल स्क्रीन एक्सपोजर कमी करणं गरजेचं आहे, रेग्युलर तुमच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. हे एपिलेप्सी ज्या रुग्णाला आहे त्यांच्यामध्ये झटका न येण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. पण आपण एपिलेप्सी येण्यापासूनच रोखू शकतो का? ह्या आजारापासूनच आपण लांब राहू शकतो का? तर त्याचं उत्तर जर बघितलं तर खरं बघितलं तर कदाचित हो, कदाचित नाही. कारण एपिलेप्सीचे खूप सारे कारण आहेत, अनेक कारणं आहेत. एकच उदाहरण द्यायचं म्हणलं तर मेंदूची जर वाढ व्यवस्थित झाली नसेल, फोकल कॉर्टिकल डिस्प्लाझिया सारखा आजार असेल आणि त्याच्यामुळे एपिलेप्सी असेल, तर हा प्रकारचा एपिलेप्सी आपण प्रिव्हेंट करू शकतो का? तर नाही. पण असे बरेचसे वेगळे पण कारणं आहेत, जे आपण त्या कारणापासून आपण लांब राहू शकतो. ते कारणं आपण प्रिव्हेंट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या भारतामध्ये तर हे आम्ही बघतो, की खूप सारे पिडियाट्रिक एज ग्रुपमधले लहान मुलांमध्ये एपिलेप्सीचं महत्त्वाचं कारण म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस, प्रसूतीच्या वेळेस मेंदूवरती बाळांना होणारी इजा. आता प्रसूतीच्या वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्या आधी जर गेलं तर प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे.
स्त्रीचा पूर्ण आहार व्यवस्थित ठेवला, त्याचे व्हिटॅमिनचे सप्लिमेंटेशन दिले, तर इपिलेप्सीचं प्रमाण कमी होऊ शकतं. प्रसूतीच्या वेळेस योग्य काळजी घेतली, बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा, ग्लुकोजचा पुरवठा व्यवस्थित आहे की नाही ह्याची काळजी घेतली, तर मेंदूला होणारी इजा टळू शकते आणि त्या रुग्णाला, त्या बाळाला आयुष्यामध्ये परत भावी आयुष्यामध्ये अपस्मार येण्याचं टळू शकतं. दुसरं अजून एक कारण जे कॉमन आहे ते म्हणजे हेड इंजुरी. हेड इंजुरीमुळे बऱ्याच जणांना स्कार निर्माण होतात मेंदूमध्ये आणि त्याच्यामुळे इपिलेप्सी होते. आधी हेड इंजुरी हे जे ॲक्सिडेंटमुळे होतं, तर ते बऱ्याच वेळा प्रिव्हेंटेबल आहे. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणे, हेल्मेट वापरणे, गाडी व्यवस्थित चालवणे, ड्रंक अँड ड्राईव्ह न करणे, म्हणजे जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही, ही काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अजून काही अ, जे क्रोनिक आजार असतात, जसे की डायबिटीज आहे, बीपी आहे, त्यांचं पण रेग्युलर जर आपण कंट्रोल ठेवला, तर अशा रुग्णांना स्ट्रोक होण्याची शक्यता कमी असते आणि स्ट्रोक हे एक एक कारण आहे इपिलेप्सीचं. त्या त्या अँगलने आपण तो इपिलेप्सी प्रिव्हेंट करू शकतो. काही जणांना ब्रेन ट्यूमर आहे. त्याला कधी झटका आला नाही, फिट्स आली नाही, पण ब्रेन ट्यूमरचं निदान लागलं. तर अशा रुग्णांना बरेचसे म्हणजे मोस्ट ऑफ द डॉक्टर एपिलेप्सी झटका येणार नाही, ह्याच्यामुळे येऊ नये याच्यासाठी गोळ्या औषधं चालू करतात. त्या अनुषंगाने आपण ती एपिलेप्सी प्रिव्हेंट करू शकतो. काही बाळांना, लहान मुलांना लहानपणी तापेमध्ये झटके येतात. तर ताप अशा जर फॅमिली हिस्ट्री असेल, तर बऱ्याच जणांना फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल, की तापेमध्ये लहानपणी झटके येतात. तर अशा बाळांना ताप आली, की तापेचं औषध ताबडतोब देणे आणि प्रिव्हेन्शनसाठी ते क्लोबाझाम, फ्रिजियमची गोळी देणे, जेणेकरून झटका येणार नाही. असं जर योग्य आपण पर्याय हे केले, ट्रीटमेंट दिली, तर अशा मुलांना सुद्धा भावी आयुष्यामध्ये इपिलेप्सीचा आजार होण्यापासून आपण वाचू शकतो. तर अच्छा. ह्याचं उत्तर जर बघितलं, इपिलेप्सी आपण पूर्णपणे प्रिव्हेंट करू शकतो का? तर तर काही कदाचित कारण नाही. असे आहेत जे काही आपण कारणं प्रिव्हेंट अशी करू शकतो. आहेत, ज्याच्यामध्ये हा, आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि ते कारणं प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. ठीक आहे. तर आपण बघितलं की काही कारणे म्हणजे हेड इंजरी का पेरिनेटल म्हणजे मुलांच्या जन्माच्या वेळी जे त्रास होते ते आपण प्रिव्हेंट करू शकता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची आणि तिकडे बाळरोग तज्ञ असायला पाहिजे. आता हे आपण दुसरे खूप वेळ हे लोक येऊन विचारतात आपल्याला की मी गाडी चालू शकतो का, मी हे करू शकतो का नाही. तर डॉक्टर जयंती तुम्ही जरा सांगा, हे आपले एपिलेप्सी असलेले पेशंट गाडी चालवू शकते का? गुड क्वेश्चन. इंडियामध्ये, भारतामध्ये जर आपल्याला अपस्माराची आजार आहे, तर एकदा ते आपल्याला डायग्नोज झाली की लिगली ड्रायव्हिंग अलाउड नाहीये. अनफॉर्च्युनेटली ते 1 फीट असो की तुमचा वारंवार फिट असो, लीगली हे बँड आहे, म्हणजे आपण ड्रायव्हिंग करू शकत नाही. आणि त्याचं कारण असं की समजा तुम्ही, वन थिंग इज द लीगल ऍस्पेक्ट, पण दुसरं ते सेफ्टी ऍस्पेक्ट पण आपल्याला नक्की बघणं गरजेचं आहे. कारण 2 सेकंदासाठी पण आपण गाडी चालवताना आपला कंट्रोल, संतुलन गेलं की ऍक्सिडेंट होऊ शकतं. आणि आताच तुम्हाला डॉक्टर पांडुरंगनी पण समजावलं की कॉमन रिझन आणि प्रिव्हेंटेबल रिझन फॉर ब्रेन डॅमेज, ब्रेन इंजुरी इज रोड ऍक्सिडेंट. हेड इंजरी. म्हणून हे एक खूप महत्वाचा विषय आहे की आपल्याला जेव्हा होतं ते आपल्याला सांगून होत नाही फिट. म्हणून आपण ड्रायव्हिंग करताना जर झाली आणि ते मोठी फिट असो किंवा 1 सेकंदाचा पण असो, त्याच्यात आपण एक मेजर ऍक्सिडेंट स्वतःला पण डॅमेज आणि दुसऱ्यांना पण करू शकतो. म्हणून ह्या मतीने अवॉइड करणं, सेफ्टीच्या ह्याच्यातनी नक्की अवॉइड करणं इम्पॉर्टंट आहे. लकीली इंडियामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची सिस्टम्स जनरली चांगलेच असतात, म्हणून हे अवॉइड करणं बेटर असतं. ऑफकोर्स प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे कधी कधी आउटडेटेड आपला रूल्स आहे असं वाटतं, कारण आपल्या इंडियाच्या मोटर व्हेकल्स ऍक्ट इज ॲज ओल्ड एज 1988. त्याच्यानंतर ते चेंज केले नाहीये. आता तुम्ही इंटरनॅशनली बघितलं तर US आणि UK ह्या कंट्रीजमध्ये बघितलं तर दर एक स्टेटमध्ये त्यांची वेगवेगळे रूल्स असतात. काही काही स्टेट्समध्ये तुम्हाला वर्षापर्यंत फिट नाही आली तर ते अलाउ करतात आणि कुठे कुठे 2 वर्ष नाही झालं तर अलाउ करतात. पण इंडियामध्ये लीगली
फिटची डायग्नोसिस आहे तर आपण ड्रायव्हिंग करू शकत नाही. अच्छा. तर आपल्याला कोणाच्या तरी संगती जावं लागेल गाडीमध्ये, असं तुम्ही हा, विचारा आणि पब्लिक गाडीमध्ये बसा. ट्रान्सपोर्ट किंवा संगती जाणे हा, हे ठीक आहे. सोल्युशन्स तर नक्की आणि हे इंडियामध्ये तुमच्या तर स्वतःची अवेलेबल. सेफ्टीसाठी पण आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर बस चालवत असेल आणि तुम्ही ऍक्सिडेंट केलं तर पाठीमागच्या सगळ्यांना पण तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये म्हणून हा घालवणार. प्रोफेशन तर नक्की आम्ही खूपच डिस्करेज करतो. ड्रायव्हिंग सारखं प्रोफेशन आम्ही बरोबर आहे. खूपच डिस्करेजच करतो. आणि टू तुम्हाला व्हीलर मध्ये पण बसणं ऍक्च्युली बघायला गेले मागे पण पिलियन रायडिंग पण रिस्की आहे. ते हा, तर नक्की आम्ही समजून देतो सर्वांना. काही हे आणखीन एक डिसिप्लिन तुम्हाला ठेवावं लागेल की ड्रायव्हिंग नाही करायचं. आणि तुम्हाला पुढे जाऊन हे तुमचं जे तुम्ही प्रोफेशन निवडतात ते पण असं ड्रायव्हिंगचे प्रोफेशन निवडू नका. आणि असं प्रोफेशन निवडू म्हणजे खूप हाईट वर काय काम करायचं, पेंटिंगच्या वरती जाऊन काम करायचं, असं प्रोफेशन तुम्ही निवडू नका. आणि कारण तो तुमचे फिट जेव्हा तुम्ही येते तर तुमच्यासाठी सेफ नसतं. आता डॉक्टर आनंद, खूप लोक असं सांगतात की मला एपिलेप्सी आहे, आता मी लग्न करू शकेल नाही, माझं फॅमिली होऊ शकत नाही. आता आपण डॉक्टर जयंतीने सांगितलं की गरोदर तर होऊ शकते. तर लग्न करायला काय त्रास होऊ शकते का? त्याच्याबद्दल तुला आपण माहिती द्या. ओके. फक्त इपिलेप्सीचा आजार आहे म्हणून लग्न करू शकत नाही असं बिलकुल नाहीये. त्या इपिलेप्सीच्या पेशंटना, रुग्णांनाही लग्न करता येतं. मात्र त्यात बरीच आव्हानं आहेत. ते आजारापेक्षा मी म्हणेल सोसायटीचं किंवा कल्चरल जी ठेवण आहे की स्टिग्मा. त्याच्यामुळे स्टिग्मा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, तर त्याच्यामुळे ही आव्हानं आहेत. बऱ्याचदा हा आजार आहे हा सांगितलं जात नाही, कारण सगळ्यात मोठ्या भीतीपोटी की नकार येईल. मी आधीच सांगितलं लग्नाच्या आधी की मला आजार आहे, तर मग पुढची पार्टी मला ऍक्सेप्ट करणारच नाही. त्यामुळे ही नक्कीच आव्हान आहे, पण लग्न करता येतं. आणि बऱ्याचदा म्हणजे चांगली ट्रीटमेंट घेतली असेल आणि बरेच वर्ष फिट शिवाय गेली असेल आणि डॉक्टरने औषधं बंद केली असतील, तरच मग औषधं बंद करून लग्नाचा विचार करावा. बट त्याच्या आधीच लग्न ठरलं म्हणून औषध बंद करणे आणि न सांगणे हे चुकीचं आहे. कारण हे औषध वर्ष चालून डॉक्टरना रेग्युलर दाखवायला लागणार आहे, तपासण्या पण काही करायला लागणार. त्यामुळे ते पुढच्या पार्टीला माहीत असणं गरजेचं आहे. कारण एकदा त्यांनी समजून घेतलं तर इमर्जन्सीमध्ये मदत करणारे पण तेच असतील. त्यामुळे लग्नासाठी काही हे नाहीये, करता येतं. आणि पूर्वी एक डिवोर्ससाठी एक रिझन होतं इपिलेप्सी. ते आता 1999 विवाह दुरुस्ती कायद्याने तो दूर केलेला आहे. त्यामुळे फक्त फिट्सचा आजार आहे म्हणून डिवोर्स कुणालाही देता येत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. लग्नामध्ये नक्कीच अशा रुग्णांना पार्टनर मिळवायला त्रास येतो. म्हणून एक चांगला उपक्रम, एक संवेदना म्हणून मी ऐकले की पुण्यामध्ये एक संस्था आहे जे फिट्सच्या रुग्णांमध्येच लग्न लावून देते. म्हणजे जे इलिजिबल बॅचलर्स आहेत, मुलगा आणि मुलगी, आणि ज्यांना फिट्सचा आजार आहे, आणि ते त्या विवाह संस्थेत नाव नोंदवून पार्टनर चूज करू शकतात, जेणेकरून जो बाकीचे कम्युनिटी जे ऍक्सेप्ट नाही, तो एक ऍटलिस्ट तो तर फॅक्टर निघून जाईल. बट ऑफकोर्स की लग्न करता येतं, गरोदर होता येतं, अंगावर दूध पाजता येतं आणि पुढचं सगळं आयुष्य फॉलो करता येतं. ठीक आहे. आता मी माझ्या पेशंटला काय सांगते माहित आहे का, तुम्हाला हे अरेंज मॅरेज डिफिकल्ट असतात तर तुम्ही प्रेम लग्न करा करा. आणि कोणीतरी पार्टनर स्वतः शोधा. तर पार्टनर स्वतः प्रेम लग्न केलं तर त्यांना तुमची एपिलेप्सी असली तरी तुम्ही आवडणार. बरं आहे ना? तर तुम्ही हे पण करू शकता आणि स्वतः पार्टनर शोधा, ते पण एक चांगलंच पर्याय आहे. आता दुसरं आपण विचारू की हे खूप लोक विचारतात आम्ही काय खायचं, काय नाही खायचं, हे खाल्लं तर फिट वाढणार का, हे केलं तर फिट कमी होणार का? तर डॉक्टर सुजित, तुम्ही सांगा हे एपिलेप्सीचे आणि हे विशिष्ट आहारचे काय परिणाम काय असतात? इपिलेप्सी मध्ये नॉर्मली संतुलित आहार रुग्णांनी घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं जीवनसत्वांचं प्रमाण, कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, त्याच्यानंतर फॅट आणि प्रोटीन्स याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर काही लोकांना किटोजेनिक डाएट त्याबद्दल विचारतात की त्याच्यामध्ये हे फॅटचं प्रमाण हे फार जास्त असतं आणि कर्बोदकांचं प्रमाण कमी असतं. तर काही विशिष्ट प्रकारच्या इपिलेप्सी मध्ये किटोजेनिक डाएट हे फार उत्तम पर्याय आहे. एस्पेशली काही जेनेटिक इपिलेप्सीज आहेत
ज्याच्यामध्ये किटोजेनिक डाएटचे एक्सलंट रिझल्ट आहेत. आणि त्यानंतर काही वेळेस रुग्णांची औषधं सुद्धा त्यानं बंद होऊ शकतात. परंतु ते खाण्यासाठी अतिशय जे आहार आहे तो बऱ्याच वेळेस ज्या लोकांना अगोदर चांगल्या जेवायची सवय लागलेली असते त्यांना ते खाणं अवघड होऊन जातं. त्यामुळं किटोजेनिक डाएट हे जेनेटिक एपिलेप्सी आणि प्रामुख्यानं लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. त्याच्यानंतर मग एक मॉडिफाईड ॲटकिन्सन डाएट म्हणून जे आलं आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या पुढे अजून काही त्या मूळ डाएटमध्ये थोडेसे बदल केले आहेत. ते थोडंसं पॅलेटेबल केलेलं आहे. त्याच्यामध्ये रुग्णांना त्याचाही फायदा होतो. त्यामुळे रुग्णांनी फक्त किटोजेनिक डाएट किंवा मॉडिफाईड ॲटकिन्सन डाएट याचा विचार न करता त्याचबरोबर संतुलित आहार हा व्यवस्थित घेतला पाहिजे. बाकी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट प्रकारचं हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे खाल्ल्यानं तुमची फीट वाढेल, हे खाल्ल्यानं फीट कमी होईल, अशा अंधश्रद्धा रुग्णांनी बाळगू नये. तर आपण बघितलं एक औषधा सर्जरी आणि एक तिसरा प्रकार आहे ते किटोजेनिक स्पेशल मॅडिफाईड एटकिन्स डाएट. तर तो तुम्ही ते तुमच्या जर फिट कंट्रोलमध्ये नसले स्पेशली लहान मुलामध्ये तर तुम्ही ते उपचार पण आजमावी शकतो. आता तिसरं म्हणजे एक आणखीन गैरसमज लोकांमध्ये असतात की मी एपिलेप्सीचा पेशंट आहे त्याच्या संगती राहील तर मला पण एपिलेप्सी होईल. दुसरं म्हणजे माझा आईला एपिलेप्सी आहे तर मला 100% एपिलेप्सी होणारच. तर डॉक्टर नीरज तुम्ही सांगा हे संसर्गजन्य रोग आहे आणि दुसरं म्हणजे हे आनुवंशिक रोग आहे का? यू आर म्युटेड नीरज. जसं सगळ्यांनी सांगितलं की एपिलेप्सी हा संसर्गजन्य रोग नाही. जसं सगळ्यांनी आता सांगितलं एपिलेप्सी का होते, मेंदूत अत्याधिक विद्युत लहरी निर्माण होतात आणि त्याची कारणं मोस्टली असतात मेंदूतली इजा. त्यामुळे हा एक संसर्गजन्य रोग नाही. मिरगी बाधित व्यक्तींसोबत तुम्ही राहत असाल, सोबत जेवण करत असाल, त्यांनी मिरगीचा आजार तुम्हाला होणार असं नाही. दुसरा प्रश्न आहे की मिरगी ही अनुवांशिक आहे का? 80% केसेसमध्ये मिरगी का होते तर मेंदूत कुठली तरी एक इजा झालेली आहे. ती जन्मतः असणारी, जसं न्यूरॉनची म्हटलं फोकल कॉर्टिकल डिस्प्लेसिया किंवा मेंदूची वाढ बरोबर नाही झाली, कधीतरी लहानपणी श्वास गुदमरला, काही मेंदूचा आजार किंवा एन्सेफलायटिस झालं, कधी ट्यूमर झालं, काही इन्फेक्शन्स झाले, न्यूरोसिस्टिसर्कोसिस म्हणजे जंत जो मेंदूत गेला, किंवा काही ॲक्सिडेंट झाले अशामुळे, किंवा आधी पॅरालिसिस झाला अशामुळे होणारे आजार आहे. तर हे आजार तुम्हाला झालेले आहे ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या मुलांना तुमच्या कसे जाणार? ते अनुवांशिक नाही. तर 80% केसेसमध्ये हे अनुवांशिक नाही. 20% अनुवांशिक राहू शकते, ज्याला आम्ही प्रायमरी जनरलाइज्ड एपिलेप्सी म्हणतो. पण त्यालाही मी म्हणणार की जसं तुम्ही आपण आपल्या घरात सांगतो, ओके तुमच्या घरात हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह अनुवांशिक आहे का? तर तुमच्या वडिलांना आहे तर तुम्हाला व्हायची रिस्क थोडीशी जास्त असते. तसंच एपिलेप्सीमध्ये आहे. असं नाही की 100तनं त्यांना आहे तर तुम्हाला 100% होईल. त्यांना असेल तर तुम्हाला व्हायची शक्यता एक 6 to 8% चान्स असतं. दोन्ही पॅरेंट्सला आहे प्रायमरी जनरलाइज्ड एपिलेप्सी तर 15-16% ही रिस्क असते. तरी 80% हे आजार तुम्हाला अनुवांशिक होणार नाही. खूपच रेअर केसेसमध्ये लहान मुलांमध्ये असतं की ज्याच्यात सिंगल जीनचा प्रॉब्लेम आहे आणि तो अनुवांशिक आहे. पण जनरली ती मुलं तेवढी मोठी होतच नाही की ती नेक्स्ट जनरेशनमध्ये तो आजार जाईल. तर मोठी मी असं म्हणणार की हे अनुवांशिक, मिरगी हा अनुवांशिक आजार नाही. हा गैरसमज ठेवू नका. तर बरोबर आहे, आपल्याला कळलं की संसर्गजन्य रोग नाही म्हणजे तुम्ही एपिलेप्सी पेशंटच्या संगती राहू शकतं आणि त्याच्या देखभाल पण, त्यांना तेव्हा फिट आली तेव्हा त्याची देखभाल पण करू शकतं. तुम्हाला त्याच्यामधून फिट होणार नाही आणि आई वडिलांना आहे म्हणून मला होणारच असं पण तुम्हाला हे विचारायचं गरज नाहीये. आता आय थिंक डॉक्टर पांडुरंगनी हे पहिलं पण थोडं सांगितलंच आहे याच्या आपण परत एक वेळ हे एपिलेप्सीच्या अपस्मारचे आजार पूर्णपणे बरं होऊ शकते का नाही? आता हे जे प्रश्न आहे की बऱ्याच रुग्णांचा, नातेवाईकांचा, पालकांचा असतो की आजार पूर्णपणे बरं होऊ शकतो का? तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जर बघितला तर तो रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे एखादा रुग्ण आहे, त्याला म्हणजे आता आपण क्युअर किंवा कंट्रोल असं जर आपण हे केलं तर हा आजार कंट्रोल होऊ शकतो. आता आपण एवढ्या डिस्कशनमध्ये सगळ्यांचं जे मत आलेलं आहे की 60 ते 70% रुग्णांमध्ये योग्य निदान
योग्य गोळ्या, योग्य डोस, योग्य कॉम्बिनेशन, योग्य काळापर्यंत जर दिल्या, तर हा फिट्स पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो. आणि कंट्रोल झाल्यानंतर त्याच्यामधले काही म्हणजे बरेचसे रुग्ण असतात, जे लाँग टर्म रेमिशनमध्ये जातात. लाँग टर्म रेमिशन म्हणजे काय? की लाँग टर्म रेमिशन म्हणजे गोळ्या, औषधं हळू कमी करून बंद केल्यानंतर सुद्धा त्यांना झटका येत नाही, अपस्मार येत नाही, बरेच वर्ष येत नाही. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही, की बरेच म्हणजे किती वर्ष? आता माझ्याकडे काही एक एक उदाहरण देतो. एक रुग्ण आहे, ज्याला एक 15 वर्षापूर्वी एपिलेप्सीचा आजार झाला होता आणि एम-आर-आय, ई-जी सगळं नॉर्मल होतं. एकच गोळी दिली. एक गोळी दिल्यानंतर 2-2.5 वर्ष त्यांनी गोळ्या घेतल्या. परत झटका आला नाही. त्या गोळ्या हळू कमी करून बंद करून टाकल्या. त्याच्यानंतर जवळपास आता मागच्या 13 वर्ष म्हणजे 12-13 वर्षापासून एकही झटका आलेला नाही. आता ह्याला काय म्हणायचं? क्युअर म्हणायचं का नाही म्हणायचं? तर आता हे रिलेटिव्ह आहे त्याच्यासाठी. तर तो दरवर्षी येऊन भेटतो मला, की "सर, मी व्यवस्थित आहे. मी व्यवस्थित आहे की नाही सांगा. मी पुढे काय करू?" तर ह्या असे लाँग टर्म रेमिशनमध्ये बरेचसे पेशंट जातात. पण तुम्ही ह्याला क्युअर म्हणा किंवा लाँग टर्म रेमिशन म्हणा, पण बऱ्याचशा रुग्णांमध्ये हे अपस्मार पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो. एस्पेशली लहान मुलांमध्ये जे काही काही एपिलेप्सी सिंड्रोम्स असतात, जे एज डिपेंडंट असतात. जर लहान मुलं हे एज वाढलं, त्यांचं वय वाढलं, की परत त्यांना झटका येत नाही, एपिलेप्सी येत नाही. दुसरा एक प्रकार आहे, ज्यांना मेंदूमध्ये एखादी गाठ आहे, एखादी म्हणजे इजा झालेली आहे, स्कार आहे आणि त्यांना झटके येतायत, झटके वारंवार येतायत, गोळ्या औषधं घेऊन देखील झटके येत आहेत. अशा रुग्णांना मग आम्ही सर्जरी ऑफर करतो, सर्जरी केली जाते. अशा काही रुग्णांमध्ये सर्जरी झाल्यानंतर हे लाँग टर्म रेमिशनमध्ये किंवा क्युअर सुद्धा होऊ शकतात. होऊ शकतं. तर हे एपिलेप्सी सगळ्याच रुग्णांमध्ये आपण म्हणू शकत नाही, की क्युरेबल आहे, क्युअर होऊ शकतो. पण बऱ्याच रुग्णांमध्ये हे कंट्रोलेबल आहे, कंट्रोल करू शकतो आणि बरेच रुग्ण लाँग टर्म रेमिशनमध्ये म्हणजे झटका विरहित आयुष्य जगू शकतात. सर, आता आपण खूप गप्पा गोष्ट केला, खूप संवाद केला आणि एपिलेप्सी म्हणजे आपण खूप समजूत घातली आहे लोकांचे आणि आपलं सगळं जे रुग्ण आहे त्यांना मला वाटतं आता एपिलेप्सी बद्दलच्या थिसिस लिहू शकता, एवढं आम्ही निबंध लिहू शकता, एवढं आपण ज्ञान दिलंय. तर आपण या एपिलेप्सी पेशंट्सला काय एक तुम्ही हे महत्वाचा संदेश देणार, तर तुम्ही सगळ्यांना मी एक एक संदेश द्यायला सांगते आणि मी शेवटचा संदेश देते. डॉक्टर जयंती, तुम्ही चालू करा. हा, माझं एक मेसेज सर्वांना जर आहे तर हे आठवण ठेवणं की एपिलेप्सी हे एक मेंदूचं विकृती आहे आणि हे काय कलंक नाहीये आणि ह्याच्याबद्दल गैरसमज खूप म्हणजे युगापासनं आहेत. त्याच्यामुळे काहीतरी ह्या अपस्मार आजाराबद्दल खूप मिथक आहे. बट हे समाजामध्ये सर्वांना माहिती झाली पाहिजे की हा एक मेंदूचा विकृती आणि भूतप्रेतचं काही ह्याच्यात काही लक्षण अजिबात नाहीये. थोडं अनिश्चितता खूप नक्की आहे की फिट्स कधी येणार, किती वर्ष गोळी घ्यावी, हे सगळं डॉक्टर पण तुम्हाला कधी कधी 100% खात्रीने सांगू शकत नाही. हे तर खरं आहे. पण ह्याचा अर्थ असं नाही की आपण भूतप्रेताच्या डॉक्टरकडे जाऊन म्हणजे क्वॅक्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्याल. हे नका करू. आणि आपलाच एक ड्युटी असतं की सर्वांना आपण करेक्ट माहिती द्यावी. सो ॲज पेशंट्स अँड ॲज डॉक्टर्स आम्ही संगती येऊन करेक्ट माहिती स्प्रेड करणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच हा एक नॅशनल एपिलेप्सी डे म्हणून ठरवली आहे आणि ह्या दिवसात तरी आपण सर्व जनरल पब्लिकना पण करेक्ट माहिती द्यावी म्हणून हा एक दिवस ठरवली गेली आहे. आणि सपोर्ट ग्रुप्स म्हणून पण खूप ऍक्टिव्हिटीज अवेलेबल असतात. म्हणजे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारलं तर असे पेशंटना एक ग्रुप बनवलं आणि लाईफमध्ये वेगवेगळ्या चॅलेंजेस आपण कसं फेस करावं एकमेकाबरोबर बोललो तर आपल्याला जास्त कॉन्फिडन्स येणार आणि हे कॉन्फिडन्स खूप महत्वाचं आहे. कारण फिट कधी कधी बंद होऊन जातं पण माणसाचा कॉन्फिडन्स एकदम ओव्हरनाईट येत नाही. म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड्समध्ये, आपल्या टीचर्समध्ये हे सगळं करेक्ट माहिती राहणं
खूप इम्पॉर्टंट आहे की हा एक कलंक नाही. ओके सर, ते डॉक्टर जयंतीने सांगितलं एपिलेप्सी कलंक नाही, ते आपण तुम्हाला आठवण ठेवायची. आता डॉक्टर आनंद, तुम्ही काय मेसेज देणार? माझा मेसेज राहील की इपिलेप्सी हे ट्रीटेबल आहे, की याला इलाज आहे. क्युअर होईल का नाही आपण आता सांगितलं, डिस्कस केलं की हे कोणी नक्की सांगू शकत नाही, पण डेफिनेटली त्याला आपण ट्रीटमेंटनी कंट्रोल करू शकतो. बऱ्याच वर्षासाठी आपण विदाऊट फिट्स किंवा विदाऊट सीजर राहू शकतो. त्यामुळे हे डेफिनेटली त्याची न्यूरोलॉजिस्ट कडून, तज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य निदान करून ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यांनी आता आपण डिस्कस केलं की 60 ते 70% फक्त औषधाने हा औषधाने कंट्रोल आजार होऊ शकतो. होऊ शकतो. आणि जे काही डिफिकल्ट केसेस आहेत औषधाला दाद देत नाहीत, त्यांच्यासाठी एपिलेप्सी सर्जरी आहे, ते स्पेशल डाएट आहेत किटोजेनिक आणि हे, तर त्याचा पण उपयोग करता येईल. बट डेफिनेटली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि तो ट्रीटमेंट घेऊन आपण त्याच्यापासून लांब राहू शकतो. तर माझा मेसेज राहील, एपिलेप्सी इज अ ट्रीटेबल कंडिशन. डॉक्टर सुजित, तुम्ही काय मेसेज देणार? इपिलेप्सी असलेल्या रुग्णांचं लग्न होऊ शकतं. काय काळजी घ्यायची ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तुम्ही जोडीदाराला सांगून लग्न करू शकता. त्यांची प्रेग्नन्सी व्यवस्थित होऊ शकते. 90 ते 95% लोकांना प्रेग्नन्सीमध्ये काही प्रश्न येत नाहीत. व्यवस्थित काळजी घेऊ शकता, योग्य त्या गोळ्या व्यवस्थित घेऊ शकता. त्याच्यानंतर डिलिव्हरीसाठी पण तुम्ही सिझेरियनच केलं पाहिजे असं नाही, नॉर्मल डिलिव्हरी होते. बाळाची योग्य काळजी घ्या. त्याचबरोबर बाळाला आईचं दूध हे दिलंच पाहिजे. त्याला आपण ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान म्हणतो. ते फार महत्वाचं आहे. आईला गोळ्या चालू आहेत म्हणून बाळाच्या गोळ्या बंद करू नका. कारण स्तनपानामुळे आणि आईच्या दुधामुळे बाळाच्या मेंदूची वाढ चांगली होण्यास मदत होते आणि बाळाची तब्येत पण चांगली राहते. त्यामुळे मी एका वाक्यात सांगेन की तुम्ही योग्य जोडीदार निवडून लग्न करा, व्यवस्थित प्रेग्नन्सी प्लॅन करा आणि त्याचबरोबर बाळाला आईचं दूध द्या. ओके डॉक्टर नीरज, आपण काय संदेश देणार? मी मिरगी बाधित व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगणार की मिरगीवर ही मात संभव आहे. फक्त गरज आहे ते औषध बरोबर वेळेवर घ्यायची आणि नियमित जीवनशैली ठेवा. औषध वेळेवर घ्या, जागरण करू नका, झोप वेळेवर घ्या, व्यसनांपासून दूर राहा, ड्रायव्हिंग वगैरे अवॉइड करा, स्ट्रेस किंवा ताण घेऊ नका आणि तुम्ही यावर औषधीने सहज मात मिळवू शकता. अच्छा, आता पांडुरंग, तुमचं काय डॉक्टर पांडुरंग मेसेज आहे? मी सगळ्यांना हाच मेसेज देऊ इच्छितो की हा अपस्मार हा पूर्णपणे उपचार करून बरा होण्यासारखा आजार आहे. 70 ते 80% रुग्ण एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. योग्य निदान, योग्य गोळ्या, योग्य औषधं, योग्य कॉम्बिनेशन, योग्य काळापर्यंत जर दिलं तर 70% रुग्णांना परत अपस्मार येत नाही. आणि ज्यांना वारंवार येतं त्याला सर्जरीचा पर्याय आहे. तर निराश होऊ नका. ह्या एपिलेप्सीचा सामना करा आणि ह्याला एपिलेप्सीला आपण सगळे मिळून पूर्णपणे हरवूया. थँक्यू. तर आपल्याला खूप चांगले संदेश मिळाले आहे सगळ्यांकडून. आता इंडियन न्यूरोलॉजी असोसिएशन वरून हे एक आम्ही प्रयोग केला आहे की सगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये आम्ही एपिलेप्सीची समजूत घातली आहे आणि आय एम शुअर तुम्हाला हे खूप चांगलं वाटलं असेल आणि तुमची समजूत वाढली आहे एपिलेप्सी म्हणजे, आणि गैरसमज सगळे दूर झाली आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि माझा मेसेज हेच आहे का तुम्ही एपिलेप्सीच्या छायेतून बाहेर या, निडरपणे त्याचा सामना करा आणि तुम्ही आणि तुमचे डॉक्टर आणि तुमच्या फॅमिलीच्या कोऑपरेशन म्हणून हे एपिलेप्सीवर तुम्ही विजय मिळवा. आणि एपिलेप्सी तुमच्यावर विजय नाही होऊ शकते, तुम्ही एपिलेप्सीवर विजय करायचे. आता मी सांगितलं, आता आपण फातिमा स्फाना शेख, जॉन्टी रोड्स, टॉनी ग्रेग, जुलियस सीझर, खूप खूप मोठे लोक आहे जे ना एपिलेप्सी होती तरी ते एवढं मोठे मोठे काम करू शकले. सर, तुम्हाला पण निराशा नाही, हे नाही, आणि एपिलेप्सी आहे तर काय झालं, स्टिग्मा करून लपवू नका. लोकांना सांगा, हो मला एपिलेप्सी आहे, आता तुम्ही मला सांभाळा, असं सांगायचं. आणि तुम्ही लोकांचं जाऊन असं लपवू नका. सो इफ यू डोंट हॅव अ स्टिग्मा, इफ यू डोंट हाईड, युअर हाफ द स्ट्रेस विल गो डाऊन. सो तुम्ही फेस करा, नियमित गोळ्या घ्या, आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर आमचे एक व्यक्ती असेल जे तुमच्या क्वेश्चन्स आन्सर करू शकतं.
फेसबुक आणि युट्यूबवर तुम्ही आम्हाला आमचा हे प्रोग्राम बघा आणि तुमचे जो काही हे आहे तुमचं क्वेश्चन्स आहेत तो तुम्ही सांगू शकता आणि हे पण सांगा तुम्हाला हे आवडला का नाही, आम्ही परत करू का नाही आणि किती हेल्पफुल होता. So thank you from all of us and also thank you from all the panelists that they spent so much time and they gave all this. And also thank you to our ION Digital team ज्यांनी हे एवढं समजा स्टेट्स मध्ये हे पूर्ण चालू केलंय आणि सगळ्यांना आम्ही 16 आणि 17 नोव्हेंबरला हे प्रोग्राम तुम्हाला ऐकायला मिळणार. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.